सो वेलकम मॅम. तुमचा असा ब्युटिफुल फेस आणि Yes. म्हणतात ना ब्रेन विथ ब्युटी. सो ओनली मानसी पत्यारे. सो जोरदार टाळ्यांनी आपल्या मानसी मॅमचं स्वागत करूया. थँक्यू सो मच माधुरी मॅम, थँक्यू सो मच. आणि थँक्यू सो मच ऑल, मी म्हणते ऑल लीडर्स, कारण काही जरी नवीन असले तरी बऱ्याच जणांचा छोट्या छोट्या क्रायटेरिया पूर्ण झालेला आहे. आणि आरती भारती या दोघांचे का होईना तुम्ही लीडर्स झालेले आहेत. त्यामुळे अपकमिंग लीडर्स मी म्हणेन, कारण सरांनी आम्हाला सांगितलेलं आहे की जी आता पोझिशन तुमची आहे, जे ब्रॉन्झ आहे त्यांनी लिहायचं आहे अपकमिंग सिल्वर, जे सिल्वर आहे त्यांनी लिहायचं आहे अपकमिंग गोल्ड. सो प्रत्येकाचं जे अचिव्हमेंट आहे त्याच्या पुढच्या अचिव्हमेंटसाठी आपण नेहमी पुढे बघतो आणि त्यासाठीच आपली ही आजची मीटिंग आहे. सो सगळ्यात पहिलं सर्वांना खूप खूप वेलकम. 2025 मध्ये आपण सगळ्यांनी मिळून खरंच टीम विनर्स मध्ये खूप वेगवेगळे विक्रम घडवले, खूप वेगवेगळ्या अचिव्हमेंट्स आपल्या टीमने घेतलेल्या आहेत. आणि टीम विनर्सचं नाव हे वी आर मोर मध्ये एक वेगळं उठून वेगळी ओळख निर्माण करू शकलंय. आणि याचं सगळ्याचं श्रेय जाते तुम्हा सगळ्यांना, कारण तुम्ही सगळेजण खूप छान पद्धतीने काम करत आहात, सिस्टम फॉलो करत आहात. आणि म्हणूनच आपल्या टीमचं नाव जे आहे ते मोठं होत चाललेलं आहे. आणि असंच आपण म्हणतो ना 2025 क्या था, ज्यांनी माझं फेसबुक ट्रेलर बघितलं असेल रील, की 2025 हे काय होतं ट्रेलर, 2026 मध्ये काय संपूर्ण पिक्चर दिसणार आहे, धमाका होणार आहे. पण हा धमाका जेव्हा बघा एखादी मूवी तयार होते तर बॅक ऑफ द सीन काही ना काही गोष्टी वेगवेगळ्या चालू असतात. सो त्याच पद्धतीने आपण काय करणार आहे, आपण कशा पद्धतीने काम करणार आहोत आणि ज्यांना ज्यांना या कॉन्सेप्ट मधून पुढे जायचंय त्यांच्यासाठी काही गोष्टी सांगण्यात येणार आहेत. जे त्या गोष्टी फॉलो करतील ते नक्कीच 2026च्या अशा 31 तारीखची मीटिंग कदाचित ते घेत असतील, इतक्या लेवलपर्यंत ते पुढे जातील, आम्ही अजून पुढे असू. सो तुमच्यापैकीच काही लीडर्स असतील जे भविष्यात पुढचं वर्ष जे आहे ते गाजवतील. आणि एक टेलिपॅथी मी सांगते की काही लोकांना असं वाटेल की माधुरी मॅम आणि मी ठरवून टी शर्ट घातलेलं आहे. पण बघा, जेव्हा कधी कधी आपले विचार, आपल्या गोष्टी, आपलं पर्पज जेव्हा म्हणजे म्हणतो ना एक असतं, तेव्हा मी ऍक्च्युली जेव्हा त्यांना बघितलं तेव्हा मी म्हटलं अरे पण येस, त्यांनीही ठरवलं नव्हतं, मीही ठरवलं नव्हतं. पण मला असं वाटलं की ज्याने आपल्या टीम विनरला नवीन ओळख मिळालेली आहे आणि आपली टीम विनर्स खरंच या टी शर्टची खूप तारीफ झालेली. सो मला असं वाटलं की आज आणि उद्या सुरुवात करण्यासाठी टीम विनर्स आपलं जे टी शर्ट आहे तेच बेस्ट आहे म्हणून मी घातलं. आणि सेम वे माधुरी मॅमनी पण घातलंय. सो ट्विनिंग झालंय खूप छान. सो थँक्यू सो मच माधुरी मॅम. आणि आज आपण आता आपल्या मीटिंगला सुरू करायचं आहे. सो 2025 मध्ये खूप जण जॉईन झाली. टीम जी 21,000वर होती, 20,000वर होती, ती 25,000वर पोहोचलेली आहे. पण या प्रवासामध्ये 2025 मध्ये खूप काही लीडर्सनी खूप चांगला गेअरअप पकडला, खूप छान काम केलं, खूप पुढे गेले आणि पुढच्या पोझिशन घेतल्या. म्हणजे मागच्या वर्षभरात जे ब्रॉन्झ नव्हते ते ब्रॉन्झ झाले, सिल्वर झाले, गोल्ड झाले, काही प्लॅटिनम सुद्धा झाले. पण काही लोक या गोष्टी करू शकलेले नाही आहेत किंवा त्या नाही घडण्याच्या मागे काही कारण असू शकतात. आपण आपल्या 2025चा आपण जर रिव्ह्यू केला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मला एक जाणवलेली आहे की तुम्ही चॅटबॉक्स मध्ये जर माझ्यासोबत बोलत राहिलात तर मला छान वाटेल ऐकायला सुद्धा, आणि मी जे बोलते ते तुम्हाला कळतंय असं मला वाटेल. सो एका प्रश्नाचं मला उत्तर हवंय, सगळ्यांनी चॅटबॉक्स मध्ये टाकायचंय. तुम्ही स्वतःवर किती विश्वास ठेवता? फास्ट रिप्लाय. स्वतःवर, हा, किती टक्के आणि किती? ओके. 100% विश्वास ठेवला असता तर मागच्या वर्षभरात खूप काही वेगळं घडलेलं असू शकत होतं. बोलणं आणि ठेवणं, करणं याच्यामध्ये खूप 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 मोठा डिफरन्स आहे. मी जशी मीटिंग पुढे पुढे नेईन तुम्हाला कळेल काही गोष्टी. पण मी ऐकायला वाईट वाटेल पण तुम्हाला ऐकायला मजा सुद्धा येईल की बघा, आपण कोणावर विश्वास ठेवतो माहितीये? वडाच्या झाडावर. त्याच्यावर विश्वास ठेवतो, 7 फेरे मारतो. मी या गोष्टी पॉझिटिव्हली घ्या. वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारतो आणि हा विश्वास ठेवतो की पुढच्या वर्षी हाच नवरा मिळेल, हा वड मला हाच नवरा देईल, आणि आपण 7 फेऱ्या मारत राहतो. बरोबर? म्हणजे विश्वास कोणावर आहे आपला? वडाच्या झाडावर. बरोबर?
आपण हातामध्ये वेगवेगळे धागे दोरे बांधतो की नाही, काळा धागा, लाल धागा, नजर लागू नये म्हणून हा धागा, तो धागा. म्हणजे आपला विश्वास कोणावर आहे? त्या धाग्यावर, की हा धागा बांधला तर माझं चांगलं होणार. बरोबर हो की नाही? अजून अजून काय गोष्टी आहे? अंगठ्या, खडे, है ना, हा खडा घाल तुझं भविष्य उजळेल. ज्योतिषांवर विश्वास आहे की नाही? ज्योतिषी सांगतो तुझं हे वर्ष खूप चांगलं जाणार आहे किंवा या वर्षात तुझं हे होणार आहे. बरोबर, आपण विश्वास ठेवतो. म्हणजे तुमचा खड्यांवर विश्वास आहे, धाग्यांवर विश्वास आहे, वडाच्या झाडावर विश्वास आहे, अजून ज्योतिषावर विश्वास आहे, लोकांवर विश्वास आहे. तुम्ही म्हणता की लोक तुम्हाला बोलतात, 4 लोक काय बोलतील ऐकू नका, ऐकू नका, हे आम्ही सांगतो. पण तरी सुद्धा तुम्ही ते ऐकता. जे जे या वर्षात सक्सेसफुल नाहीयेत त्यांनी लोकांचं ऐकलंय. जरी तुम्ही बोललात की मीटिंग ऐकलात, कितीही ऐकलात, तरी सुद्धा अजूनही डोक्यामध्ये अजून बाजूवाली काय बोलेल, शेजारी काय बोलेल, मला लोक हसतील, ह्या गोष्टी डोक्यात आहेत. तुमचा अख्ख्या जगावर विश्वास आहे. पण देवाने ज्याला युनिक बनवलं ना, आणि सगळ्यात बेस्ट अशी देवाची कलाकृती, ह्या स्वतःवर तुमचा विश्वास नाहीये. पटत असेल तर मेसेज मध्ये टाका. तुम्ही लिहिलं 100% 100%, पण तुमचा स्वतःवर 100% विश्वास नाहीये, म्हणून तुम्ही लोकांवर विश्वास ठेवता. बरोबर आहे? जेव्हा आपण एखाद्या बिझनेसमध्ये येतो किंवा एखादी गोष्ट आपण जेव्हा करायची ठरवतो ना, थोडंसं ऐकायला आज आज काही गोष्टी ऐकायलाही वाटेल, पण उद्या मला खूप नवीन वर्षाची सुरुवात करायची, त्यामुळे आज मला एंडला काही गोष्टींची जाणीव करणं गरजेचं आहे. पण स्वतःवर किती विश्वास पाहिजे माहितीये? ऐकायला वर्ड जरा खराब वाटेल, पण आपल्या बापाने जरी सांगितलं ना तू हे करू शकत नाहीस, आपल्या बापाला आपल्याला सांगता आलं पाहिजे मी हे करून दाखवणार. ओके, सो याला म्हणतात विश्वास स्वतःवरचा, की आपल्या घरातल्यानी, अगदी जवळच्या, माझ्या जवळच्या लोकांनी सुद्धा सांगितलं हे काय आहे, कशाला करते, टाइमपास फुकटचा, पॅड विकून काय होतं, हे विकून काय होतं. सो मला असं वाटतं की लोकांनी आपल्याला विचारलं, घरातले सुद्धा बोलतात, जवळचे सुद्धा, अगदी तुमचे आई वडील, तुमचे मिस्टर, तुमची मुलं, माझी मुलंही मला बोलले की काय याने काय होणार आहे, का करते. पण कोणीही, म्हणून मी एक शब्द वापरला, आपल्या बापाने जरी सांगितलं ना तुला हे जमणार नाही, पण जर तुमचा तुमच्यावर विश्वास असेल ना तर ते जमवून दाखवायचं आहे, आणि त्यानंतर आपली फॅमिली आपल्यावर 101% प्राऊड करणार आहे, 101%. ठीक आहे. सो ऐकायला बरं नसेल वाटलं, पण पटलंय का? कोणी जरी बोललं ना तू करू शकत नाही, त्याला उत्तर नाही द्यायचंय आपल्याला की मी हे करून दाखवणार आहे. ते करून दाखवायचं आणि त्याच्यानंतर त्यांना उत्तर द्यायचंय तोंडाने. मी विश्वास ठेवते तोंडाने बोलण्यावर नाही, तर मी रिझल्टवर विश्वास ठेवते. मी माझ्या अचिव्हमेंट्स, म्हणजे म्हणतो ना अचिव्हमेंट, समोरच्या तोंडावर मारते. जी मानसी पत्त्याने तुम्हाला 2023 मध्ये दिसली ती तुम्हाला 24 मध्ये नाही दिसणार, जी 24 मध्ये दिसली ती तुम्हाला 25 मध्ये नाही दिसणार, आणि जी 25 मध्ये दिसली ना ती तुम्हाला 26 मध्ये अजिबात दिसणार नाही. सो काही ना काहीतरी अपडेट तुम्हाला वेगळे वेगळे वाटते की नाही, प्रत्येक महिन्यात, प्रत्येक 2 महिन्याने काही फरक जाणवतो की नाही जाणवतो? जाणवतो ना? सो आपण स्वतःला अपडेट करणं आणि लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवायचा. एक छोटीशी गोष्ट सांगते. एक मुलगा होता आणि त्याचा मित्र, म्हणजे तो मुलगा होता जवळजवळ 12-1 वर्षाचा, आणि त्याचा जो मित्र होता तो होता 9 वर्षाचा. दोघं फिरत 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 असं जंगलाच्या आजूबाजूने फिरत होते, आणि ते दोघं फिरता 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 एका विहिरीजवळ गेले. एका विहिरीजवळ गेले आणि त्याचा जो 12 वर्षाचा जो मित्र आहे तो त्या विहिरीत चुकून वाकून बघत असताना पडला. पडल्यानंतर त्याचा जो मित्र होता, जो 9च वर्षाचा होता, छोटा होता त्याच्यापेक्षा, तर तो खूप म्हणजे म्हणतो ना कावराबावरा झाला की अरे माझा मित्र पडला, ह्याला मला यातून बाहेर काढायला पाहिजे, काय करू, कसं करू, कसं करू. आणि मग जे पाण्याचं, आपण पाणी काढण्यासाठी जी रशी असते त्याच्या त्या पाणी काढायच्या त्या बालडीच्या ह्याला पकडून त्याने जोर लावून 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 स्वतःची संपूर्ण ताकद लावून त्याच्या मित्राला त्या पाण्यातून, विहिरीतून बाहेर काढलं. आणि त्यानंतर सगळे गावातल्या लोकांना माहिती कळल्यावर सगळे धावत आले आणि सगळे म्हणाले अरे, म्हणजे हा पाण्यात पडला होता, ह्याला बाहेर कोणी काढलं, ह्याला कोणी वाचवलं? तर तो मुलगा म्हणाला की मी वाचवलं. म्हणजे कोण? जो वयाने छोटा होता. वाचवू शकत होता का छोटा मुलगा त्याच्यापेक्षा लहान असलेला? वाचवू शकत होता का? चॅटबॉक्स मध्ये टाका.
नाही. तो छोटा होता बरोबर, त्याला असं वाटलं अरे बापरे माझा म्हणजे मित्र जो माझ्यापेक्षा मोठा आहे आणि त्याची विचारशक्ती पण त्याच्यापेक्षा लहान होती, पण तरी सुद्धा तो त्याला वाचवू शकला. आता मला इथे रिप्लाय मध्ये पाहिजे की तो छोटा मुलगा त्या मोठ्या मुलाला कसा वाचवू शकला, का वाचवू शकला? कोण परफेक्ट आन्सर देईल? नाही मॅडम, कॉन्फिडन्स नव्हता. अजून? नो, नो. युक्ती, डोकं, रिस्पॉन्सिबिलिटी, इच्छाशक्ती. त्याचं एकदम सोप्या भाषेत उत्तर आहे की त्याला तिथे बोलणार कोणी नव्हतं की तू हे करू शकत नाहीस, तुला जमणार नाही. त्याला जे वाटलं, त्याला जे कळलं, त्याला जे समजलं ते त्याने त्या वेळेला त्याला वाचवण्यासाठी केलं. तेच जर तिथे आजूबाजूला गावातले लोक असते तर त्या 9 वर्षाच्या मुलाला त्याला वाचवण्यासाठी दिलं असतं का? काय सांगितलं असतं? अरे तू लहान आहेस, तुला जमणार नाही. सो या गोष्टीतून आपल्याला काय कळतंय? तर बऱ्याच वेळेला आपल्याला आपलीच लोक किंवा आपली जवळचीच लोक सांगत असतात की तुला जमणार नाही आणि मग आपण पण ठरवून टाकतो की आपल्याला जमणार नाही. सो जेव्हा कोणी बोलायला नसतं आणि जेव्हा कोणी आपल्याला सांगायला नसतं आणि आपण आपल्या मनाशी ठरवतो की मला कोणी माझं काम बघू दे किंवा नको बघू दे, मला हे करत राहायचं आहे आणि मला काहीतरी पुढे मिळवायचं. आता बरेच जण काम करतात, VR मोड मध्ये पण काम करतात. काय लागलं? अचानक लागलं. बघा, आपण लावू. आता त्याने स्वतःच लागले तर ऐकायला आला का तुम्हाला आवाज? हा, मध्ये काहीतरी असं ऐकायला आलं. येस. सो त्याला कोणीही सांगणारं नव्हतं. त्याच पद्धतीने तुमच्या आजूबाजूला पण तुम्हाला लोक सांगतायत की तू हे करू शकत नाहीस, तुला हे जमणार नाही. पण आपल्याला कोणाचंही ऐकायचं नाहीये, तर आपल्याला पुढे पुढे जायचंय. काही लोकांना असं वाटतं की अरे मी काम करतेय, मी जातेय, मला कोणी बघतंय की नाही, कोणाचं लक्ष आहे की नाही, लिडरचं लक्ष आहे की नाही, कंपनीचं लक्ष आहे की नाही, सरांचं लक्ष आहे की नाही. पण मी तुम्हाला सगळ्यांना आज एक गोष्ट सांगते, 2026 मध्ये अप्लाय करा. स्वतःचं काम मन लावून करा, पॅशननी करा. VR मोर मला सगळेजण म्हणतात मॅडम तुम्हाला कंटाळा येत नाही का, पहिली बॅग कधी पॅकिंग करता, दुसरी बॅग कधी भरता, कंटिन्यू बाहेर जात असता. पण VR मोर आहे ना, VR मोर हे माझं काम नाहीये, VR मोर हे माझं पॅशन आहे आणि मला ते करायला आवडतं. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही VR मोर मनापासून करत नाहीये, आता तुम्ही करताय, काही लोकांना इन्कम हवंय किंवा जसं जमेल तसं करताय, पण ज्या दिवशी तुम्ही पॅशनने करणार आहात ना, त्या दिवशी तुम्हाला कोणी अडवू शकणार नाहीये हे काम करण्यासाठी. आणि लोकांनी बघावं म्हणून काम करण्यापेक्षा तुम्ही काम करत राहा. एक दिवशी जग तुमचं नाव घेईल की येस हे कठीण होतं पण तू करून दाखवलंस. ओके. बघा, कुठलंही काम करताना कोण काय बोलतंय, कोण बघतंय नाही बघतंय याचा विचार करण्यापेक्षा काम करा आणि शांततेने करा, पेशन्स ठेवून करा. तसं एक उदाहरण घेईन की जेव्हा राम वनवासात गेले बरोबर ना, कैकेयी मातेने त्यांना वनवासात पाठवलं बरोबर. मग ते त्यांच्या वडिलांसोबत भांडले का की मला का वनवासात पाठवलं, मला माझी काय चुकी आहे, मी तर एवढा म्हणजे आई वडिलांचा सेवा करणारा मुलगा होतो. किंवा सीता मैया हरणाच्या मागे गेल्या बरोबर, तेव्हा त्यांच्यावरती राम चिडले का, का तू त्या हरणाच्या मागे गेली नसतीस, एवढं सगळं रामायण पुढे घडलं नसतं बरोबर. पण काही गोष्टी तुमच्या आयुष्यात जेव्हा घडतात तेव्हा त्या घडणारच असतात, तर त्याला आपण कसं हँडल करतो आणि आपण ती चिडचिड कमी करून आपण कशा पद्धतीने आपल्या या गोष्टी पुढे नेतो हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे मी आज 2025च्या एंडला तुम्हाला सांगते की तुम्हाला जर आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे तर तुम्हाला VR मोर सुद्धा मोठं करणार नाहीये, विकास सर सुद्धा मोठं करणार नाहीये, प्रिया मॅडम नाही, शिंदे सर नाही, मानसी मॅडम नाही, तुमचे अपलाईन लीडर पण नाही. तुम्हाला जर कोणी मोठं करेल तर ते फक्त आणि फक्त तुम्ही आहात. आणि माझ्या मते सक्सेसफुल माणूस, लोक म्हणतात की स्किल हवं बरोबर ना, तुमच्याकडे स्किल हवं, तुमच्याकडे हे हवं ते हवं, तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुम्हाला प्रेझेंट होता आलं पाहिजे, हे सगळं आणता येतं, सगळं शिकता येतं. पण त्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनामध्ये जिद्द हवी,
हे करण्याची भूक हवी आणि वेडेपणा बोलतो ना, पागलपण, तो पागलपण आणि वेडेपणा तुमच्यामध्ये असेल ना, म्हणजे मी बोलतो ना, आम्ही वी आर मोर वेड्यासारखं केलंय. म्हणजे तेव्हा काही लोक हसले पण, काय बोलले, काय एवढं करते, कशाला पुढे पुढे करते, कशाला त्या मीटिंग, कशाला ते हे. पण आज त्याचं जे म्हणजे म्हणतो ना, ते पागलपण जे आहे त्याचं आज मला फळ मिळतंय. एक आपण उदाहरण घेतलं तर तुम्हाला काय वाटतं, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे सक्सेसफुल का आहेत क्रिकेट जगात? एवढे सगळेजण क्रिकेटर आहेत, पण हे दोघं जास्त सक्सेसफुल काय? सांगा बरं. सांगा सांगा सांगा. फुल ऑन आहे तुम्हाला. चॅटबॉक्स मध्ये टाका. पॅशनेट, इच्छाशक्ती. येस. पॅशन. राईट. येस येस येस. सो कामाप्रती वेळ, एकदम परफेक्ट वर्ड. की बघा, जेव्हा विराट कोहली रणजी ट्रॉफी खेळत होते तेव्हा त्यांचे वडील एक्सपायर झाले होते, माहितीये ना. आणि त्यांच्या कोचला तेव्हा त्यांनी विचारलं की काय म्हणजे काय डिसिजन घेऊ. त्यांनी सांगितलं तुझ्यावरती आहे, तुला जो निर्णय घ्यायचा तो तू घेऊ शकतो. पण त्यावेळेला इंडियासाठी ते खेळत होते आणि त्यांनी ते सुद्धा खेळलं, तिथे 90 रन काढले आणि त्याच्यानंतर त्या क्रिकेटच्या ग्राउंड मधूनच ते त्यांच्या घरी गेले, त्यांच्या वडिलांच्या फनरलला. सो दोन्ही गोष्टी त्यांनी मॅनेज केल्या. पण हे कोण करू शकतं? जो माणूस त्याच्या कामाप्रती वेडा असेल, बरोबर की नाही. सेम सचिन तेंडुलकर, ते क्रिकेटवरती वेड्यासारखं प्रेम करतात. सो तुम्ही जोपर्यंत तुमच्या कामावरती वेड्यासारखं प्रेम करणार नाहीये, तोपर्यंत तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत किंवा तुम्हाला ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत ते मिळणार नाहीये. तर तुम्हाला आतापर्यंत मी जे सांगितलं त्यातून तुम्ही जे जे लोक आता खूप पुढे नाही गेलेत किंवा खूप काही गोष्टी अचीव करू शकले नाहीयेत, तर त्यांना ऍक्च्युली या वर्षामध्ये येणाऱ्या 2026 मध्ये आपल्याला आज गोल सेटिंग करायचं आहे. सो मला चॅटबॉक्स मध्ये सांगा की किती जणांना असं वाटतं की येस, मला 2026 मध्ये खूप चांगली अचिव्हमेंट घ्यायची आहे, खूप पुढे जायचंय. 2025 माझं हुकलंय, पण 2026 मध्ये न्यू अपडेटेड मला तुम्ही बघणार मॅडम. बरं, हे नुसतं बोलून होणार नाहीये. ज्या मी गोष्टी मी थोडीशी अगोदर तुम्हाला या गोष्टी बोलण्याचं कारणच हे आहे की बॉस, वी आर मोर पॅशन होना चाहिए. आणि मग जो पॅशनने काम करतो ना, तो कधीच कोणाला रिझन देत नाही की मला जमेल तर बघते, मी करेन, मॅडम माझा हा प्रॉब्लेम आहे, माझा तो प्रॉब्लेम आहे. जसं काल मी रिपल मॅडमचं उदाहरण दिलं, ठीक आहे त्या सुरुवातीच्या काळात होत्या, पण आज त्यांना त्यांचं पॅशन कळतंय. एलडीपी झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी पण त्या डेमोला कंटिन्यू बाहेर आहेत, आज पण आहेत, कंटिन्यू बाहेर आहेत. सो ज्याला करायचं आहे तो कंटिन्यू काम करत राहणार आहेत. बाकी सुद्धा सगळे लीडर्स माझे खूप छान काम करतायत. येस येस हर्षाली मॅम. सो मी तुम्हाला गोलसाठी एक गोष्ट सांगते छोटीशी. एका गावामध्ये एक तरुण होता आणि तो नेहमी म्हणायचा, म्हणजे बघा तुमच्यापैकी पण खूप जण असं म्हणत असतील की मॅडम मी खूप मेहनत करते, मॅडम मी हे करते, मॅडम मी डेमो देते, मी बाहेर जाते, पण मला हवं तेवढं यश मिळत नाही किंवा माझी टीम होत नाही. ठीक आहे. तर तो माणूस सुद्धा असाच खूप मेहनत करत असतो आणि तो सांगतो की मला यश मिळत नाहीये, मी खूप मेहनत करतोय. तर तो एका साधूकडे जातो आणि त्या साधूला सांगतो की मला एखादा असा काहीतरी चांगला असा मंत्र द्या की जेणेकरून आहे ना मी सक्सेसफुल होईल, मला यशस्वी व्हायचं, मी मेहनत करतोय, सो मला असं काहीतरी द्या. तर ते साधू बाबा त्यांना 3 दगड देतात. 3 दगड. त्या पहिल्या दगडाला नाव होतं, लिहून घ्या ज्यांना लिहून घ्यायचं असेल, पहिल्या दगडाचं नाव होतं ध्येय, म्हणजे गोल. गोल म्हणजे काय? ध्येय. दुसरा दगड होता ज्याचं नाव होतं त्या साधू महाराजांनी दिलेलं कृती, म्हणजेच ऍक्शन. ब्रॅकेटमध्ये लिहा ऍक्शन. आणि तिसरा गोल म्हणजे शिस्त आणि डिसिप्लिन. साधू महाराज त्याला हे तिन्ही दगड देतात आणि त्याला सांगतात हे दगड तू एका पिशवीतून घेऊन जा
मग तो म्हणतो की या दगडाचं मी काय करायचं, मी कसं सक्सेसफुल होणार. तर ते साधू महाराज सांगतात, तू हे दगड पिशवीत ठेवायचे आणि रोज एक नियम ठरवायचा, रोज संध्याकाळी तू या दगडांना बाहेर काढायचं. प्रत्येक दगडाचं एक एक काम आहे, बरोबर ना, एक एक नाव दिलेलं आहे. त्या दगडाला विचारायचं की मी आज माझ्या ध्येयाच्या किती जवळ गेले. ठीक आहे. सो पहिल्या आठवड्यामध्ये तरुण जेव्हा दगड पिशवीतून काढतो आणि ते पिशवीत ठेवूनच फिरत असतो. सो दुसऱ्या आठवड्यात त्याला कळतं की पहिला दगड म्हणजेच माझं ध्येय ते मी ठरवलंय, पण जो दुसरा दगड म्हणजेच काय, कृती, ते मी केलेली नाहीये. सो तो दुसऱ्या आठवड्यामध्ये विचार करतो की नाही, मला कृती करणं गरजेचं आहे, फक्त गोल करून उपयोग नाही. आणि म्हणून तो दुसरा दगड जो आहे तो मनावर घेतो आणि तो विचार करतो की येस, मला काहीतरी कृती केली पाहिजे. आणि तो तिसऱ्या दगडाकडे बघून, पण कृती करताना पण बऱ्याच वेळेला अडचणी येतात, डिसिप्लिन असतो, बऱ्याच गोष्टी असतात. सो त्या गोष्टी पण मला केल्या पाहिजेत. जर मी या तिन्ही गोष्टी केल्या तर मला फायदा होऊ शकतो. आणि तिसऱ्या आठवड्यापासून तो कृती आणि स्वतःमध्ये शिस्त म्हणजे डिसिप्लिन लावतो की मला रोज बाहेर गेलं पाहिजे, मला रोज नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत, बऱ्याच गोष्टी केल्या पाहिजेत. आणि हे सगळं मला करावं लागेल, कारण मोठं कोणाला व्हायचंय, मला. यशस्वी कोणाला व्हायचंय, मला. ज्यांना यशस्वी व्हायचंय ते स्वतः या गोष्टी करत आहेत, बरोबर. सो तिसऱ्या आठवड्यानंतर त्याला त्याची सवय होते आणि 1 महिना, 2 महिना, 6 महिने झाल्यानंतर त्याचं आयुष्य बदलतं, त्याला यश मिळतं. आणि ह्या तिन्ही गोष्टी फॉलो केल्यामुळे खूप छान असं त्याचं आयुष्य बदललेलं असतं. आणि तो साधू महाराजांकडे जातो आणि त्यांना म्हणतो की साधू महाराज, खरंच मी तुमचा खूप ऋणी आहे. तुम्ही या दगडामध्ये अशी काय जादू करून दिली की आज मी यशस्वी झालो. तर साधू महाराज हसतात आणि म्हणतात की कुठलीही जादू मी तुला या दगडात दिली नाही. जादू फक्त कशात होती माहितीये, त्या दगडांना तू विचारत असलेल्या रोजच्या प्रश्नाला. की मी गोल तर घेतलेला आहे, पण मी त्या गोलसाठी पुढे जाण्यासाठी कृती करतोय का, डिसिप्लिन करतोय का. आणि तुलाच कळलेलं आहे की आपण बघा, जेव्हाही आपल्या एलडीपी होतात, जेव्हाही मीटिंग होतात, जेव्हा कधी मी मीटिंग घेते, मी तुम्हाला सांगते की ध्येय लिहा, गोल लिहा. गोल लिहिल्यानंतर पूर्ण होतात, अफर्मेशन्स करा. सो बऱ्याच जणांना असं वाटतं की लिहितात, पण ध्येय पण लिहितात, पण नुसते ध्येय लिहून ठेवून काही होणार नाहीये. तर त्याच्यासाठी ऍक्शन घेणं खूप गरजेचं असतं. तर त्याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे. मला माहित नाही तुम्हाला ती अपोजिट दिसेल का, कशी दिसेल, पण ही गोष्ट आज स्वतः सकाळी मला कळली आहे. म्हणजे माहित होतं, पण आज 31 आहे. सो मी माझी गोल बुक आणि माझं विजन बुक जे आहे ते मी काढलं, कारण मला 2026 साठी काही गोष्टी लिहायच्या होत्या. आणि मी बिलीव्ह नाही करणार, एक गोष्ट माझ्या बाबतीत घडली आहे जी मला आज तुम्हाला मीटिंग मध्ये सांगावीशी वाटते. एकच सेकंड. हा बोर्ड सरळ दिसतोय माधुरी मॅम की उलटा दिसतोय? सरळ आहे मॅम. सरळ आहे, ओके. सो बघा, इथे माझं होम, इथे मी माझं होम केलेलं आहे. इथे मला एक होम माझं झालेलं आहे कम्प्लीट. दुसरं ड्रीम होम मोठं मी केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे माझी फॉरेन टूर आहे जी झाली आहे, अजूनही करत राहणार, पण जे पहिले गोल आहेत ते अचीव्ह झाले. माझी ड्रीम कार झालेली आहे. हे गोल बुक मी जवळजवळ 1-1.5 वर्षापूर्वी बनवलेलं, तेव्हा मी एवढी पुढे नव्हती, म्हणजे 1 लाखाभराच्या 70-80 हजाराच्या आसपास असेल, 50-60 हजार. सो माझी कार सुद्धा झालेली आहे. आणि आज मी सरप्राईज आहे, जे माझं गोल, माय मंथली इन्कम 5 लाख. अँड आय एम सरप्राईज की हा गोल बुक जेव्हा बनवला, बघा हा मी आता बनवलेला असता, हा फ्रेम आहे, मी मला वाटतं मागे खूप वेळा मीटिंग मध्ये हा दाखवलेला सुद्धा आहे. माझी गोल बुक सुद्धा आहे लॅमिनेटेड. सो मी माझं मला आज मी लोकांकडून ऐकत होती की अफर्मेशन गोल काम करतात, पण जेव्हा मला 70-80 हजार होते, तर मला असं, तुम्ही सगळे बोलता ना 1 लाख 1 लाख, तर ज्यांनी मला हा बनवायला सांगितलं त्यांनी मला सांगितलं, मॅडम 1 लाख तर तुम्ही आता या 5-6 महिन्यात मोठा गोल लिहा आणि विचार करा 1.25 वर्षाच्या आतमध्ये. सो तुम्ही ना लॉजिक नका लावू, तुम्ही मॅजिक बघा. मला सुद्धा माहित नव्हतं की मला 5 लाख मिळेल, पण एक्झॅक्ट फिगर म्हणजे मी खूप सरप्राईज आहे, क्वाईट सरप्राईज आहे की मी सकाळी बघत होते आणि मी म्हटलं, अरे हे 5 लाखाचं गोल पण माझं झालं. तो लिहायला घाबरू नका. आणि आता ह्याच्यामध्ये माझा जो बँक बॅलन्स आहे
तो मी लिहून ठेवलाय 50 lakhs माझ्या अकाउंटमध्ये असला पाहिजे किंवा माझ्याकडे आला पाहिजे. आणि माझा बॅलन्स म्हणजे VR मोर मधून मला 80 lakh प्लस आलेले आहेत. सो कुठलं लॉजिक लावून नव्हतं दिलं 50 लाख. तुम्ही पण लिहिता 1 लाख 2 लाख, नका लॉजिक लावत बसू की मला मिळेल की नाही. मोठी स्वप्न लिहा, मोठ्या गोष्टी लिहा. माझ्यावरून सांगते. आता नेक्स्ट आहे 5 करोड माझ्याकडे असले पाहिजेत. सो लेट सी. तुम्हाला सगळ्यांना सांगूनच हे गोल करते. आणि याच्या आता जे घर आहे म्हणजे ह्या बोर्ड मधले ऑलमोस्ट माझे सगळे ड्रीम कम्प्लीट झाले. ऑब्व्हियसली ह्याच्यापेक्षा अपडेटेड आपण करणारच आहेत. आहे त्यापेक्षा अपडेटेड कार येईल, आहे त्यापेक्षा अपडेटेड घर येईल, या सगळ्या गोष्टी होणारच आहे. सो आज गोल सेटिंग मध्ये बघा, मला प्रत्येकाशी बोलता येणार नाहीये कारण तुम्ही 280 लोक आहेत. सो आज मला असं वाटलं की आपण एक कॉमन गोल सेटिंग करूया. आणि गोल सेट करताना ना बऱ्याच वेळेला ना आपण वहीमध्ये लिहून ठेवतो, गपचूप लिहून ठेवतो की मी गाडी घेणार आहे, मी बंगला घेणार आहे, मला 10,000 मंथली यायला पाहिजे. मला डिक्लेअर करा, डिक्लेअर लोकांना. मला ऐकलंय ना, मी डायरेक्ट सांगते, आता 2 लाख आहेत, पुढच्या वेळेला भेटाल तेव्हा 5 लाख आहे. आता माझी गाडी येणार, आता माझं घर येणार. आज 2025च्या एंडला जेव्हा शिंदे सरांचा LDP झाला, त्या LDP मध्ये मी स्वतः चॅलेंज घेतलं की 2026 मध्ये जे ट्रेनिंग आणि जे DS1 शिंदे सर घेत आहेत त्या ट्रेनिंगसाठी कंपनीने मला चूज केलेलं आहे. आणि ह्या ट्रेनिंग मी स्वतः घेणार आहे. अजून त्याच्यासाठीच मी हे तयार सुद्धा नाही केलंय, पण मी बोलली आहे. सो मला बघणाऱ्या सगळ्यांना मला त्याचं रिप्लाय द्यावं लागणार आहे की ही ट्रेनिंग मी घेणार आहे. सो मला त्यासाठी मला स्वतःला अपडेट करावं लागेल. तर आजपासून स्वतःसाठीचे प्रत्येकाने गोल लिहायचे आणि ते तुम्ही आत्ता लिहायचं मीटिंग चालू असताना. ओके, 5 गोल लिहा. 5 एक लॉंग टर्म असेल जे तुम्ही येत्या 3 वर्षामध्ये घेऊ शकतात. एक थोडंसं कमी, एक थोडंसं कमी, एक येत्या 6 महिन्याचं, असे 5 गोल लिहा. हे इथेच लिहून घेणं गरजेचं आहे, नाहीतर मीटिंग संपली, विषय संपला. आणि बघा, मला माहित नाही सगळे 290 लोक कनेक्ट आहेत. ऑलमोस्ट 284 लोक कनेक्ट आहेत. सो सगळेच करतील असं नाही आणि कोणाला कंपल्शन नाहीये, पण जे लिहितील मी तुम्हाला सांगते इट्स म्हणजे वर्क म्हणजे ते वर्क करतं. मी समोर उदाहरण आहे, मी लोकांकडून ऐकलंय, मी युट्यूबवर ऐकते, मी इन्स्टावर ऐकते की हे वर्क करतं म्हणून. हा, पण मी तुम्हाला त्यासाठी सांगितलं दगड ना, नाहीतर तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही मला लिहायला सांगितलं आणि पुढच्या वर्षी झालं नाही. सो ते करणारे पण तुम्हीच आहात. ओके, लिहिले का? मला एक 4-5 जणांना मी नंतर बोलायला देणार आहे. जर तुम्ही सगळ्या 284 लोकांसमोर, जर कोणी लीडर्स पण घेऊ शकतात, 284 लोकांसमोर जर तुम्ही तुमचे गोल्स बोलून दाखवले की मॅम 2026 मध्ये तुम्ही बघा हे माझं झालेलं असेल, तर तुम्ही स्वतःसाठी जर हे चॅलेंज घेतलात मला आवडेल. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला टार्गेट देणार नाही आहात. येस, कोणाला बोर्ड बघायचा? एकच सेकंड. दिसतोय का? तुम्ही बनवू शकता. बघा, काही गोष्टी मी सांगते आता या ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर आमच्या वरच्या लेवलला आहेत, त्याच्यामुळे खरं बघायला गेलं तर कोणी डिस्क्लोज करत नाही, कोणी सांगत नाही. पण मला असं वाटतं नाही, माझ्या तुम्ही सगळ्या मैत्रिणी आहेत आणि मला तुम्ही सगळेजण पुढे गेलेले पाहिजेत. सो हे फॉलो करून आपल्या टीम मधल्या साक्षी मॅडम यांनी असा सेम गोल बुक बनवलेला आहे. आणि साक्षी मॅडम मीटिंग मध्ये असतील, कदाचित हँडरेस करा. तर साक्षी मॅमनी सेम असा गोल बुक फ्रेम केला जेव्हा त्यांनी माझा बघितला होता. तुम्ही करू शकता. तुम्ही छान चित्र काढा, प्रिंट करा आणि लॅमिनेशन करून समोर ठेवा. साक्षी मॅडम आहेत. सो या गोष्टी करू शकतात आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील. पण ह्या गोलचा हा गोल बुक ह्याच्यामध्ये आहे, कशामध्ये आहे? फ्रेम मध्ये आहे. पण मी जो बुक मध्ये गोल बुक लिहिलेला आहे, माझ्या लीडर्सना माहिती आहे की मी माझ्या अचिव्हमेंटची डेट डिक्लेअर करते. असं नाही पाहिजे मी ब्रॉन्झ या वर्षी झाले, ठीक आहे, हळूहळू हळू पुढच्या वर्षीपर्यंत मी सिल्वर होईल. नाही, मी ब्रॉन्झ झाली, माझ्याकडे 40 लोक आहेत, मी ताकद लावणार. मॅडम मी 2 महिन्यामध्ये सिल्वर, मॅडम त्याच्या पुढच्या 3 महिन्यात मी गोल्ड, त्याच्या पुढच्या महिन्यात मी प्लॅटिनम. तुम्ही डेज कॅल्क्युलेट करून तुमचा स्पीड वाढवला तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता. आणि प्लस तुम्ही जे बोलताना ते देण्यासाठी युनिव्हर्सला काही कळत नाही.
त्याच्याकडे काही लॉजिक नाही. तुम्ही जे बोलतात ते तुम्हाला देणार. तुम्ही मनात बोलले, बापरे मॅडम बोलताय, बघा तुम्ही मनात जरी हा विचार केलात ना, मानसी मॅडम बोलतायत पण आपलं काय होणार आहे, आता तर मी ब्रॉन्झ आहे, नाही होणार. तर वास्तू तथास्तू म्हणते आणि युनिव्हर्स तुम्हाला तो आशीर्वाद. तुम्ही बोलायचं येस मानसी मॅडम बोलताय ना, तुम्ही पुढच्या अॅन्युअलला बघा मी किती अचीव, मी प्लॅटिनम पार, तर तुम्ही ते होणार. ओके, सो गोल लिहिले सगळ्यांनी 5. आता त्याच्या पुढे तुम्हाला डेट टाकायची की तुम्ही ते किती वेळात करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर लिहिलं असेल की मला घर घ्यायचंय, तर ऑब्व्हियसली पुढच्या महिन्यात ते होणार नाही. पण बाबा आज 2026 चालू आहे, आपण 26च पकडूया, 25 संपले, 28 पर्यंत माझं घराचं डाऊन पेमेंट करून मी इथे इथे 2 BHK 3 BHK जे पण काय, किंवा तुमचं आता रेंटेड हाऊस असेल तर मी वन रूम किचन घेईन, हे तुम्ही टाकू शकता. एकच सेकंड ना, मला बेल वाजते, एकच सेकंड. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी डेट टाका. पाणी ना. लिहिले सगळ्यांनी डेट्स. इन्कम सुद्धा लिहायचं आहे. इन्कम माझी रँक काय असेल, उदाहरणार्थ पुढच्या 3 महिन्यात मॅडम मी गोल्ड डायरेक्टर पोझिशन मिळवणार आहे. तुम्ही मला स्वतः सांगणार आहे त्या गोष्टी, येस मॅडम लिहिलं आणि खरोखर झालं. अशी कितीतरी लोक आहेत ज्यांनी अनुभव शेअर केलेले आहेत. आता हे ध्येय लिहिले, पण हे पूर्ण करण्यासाठी काहीतरी आपल्याला त्या दिशेने काहीतरी काम सुद्धा करावं लागेल, बरोबर की नाही. सो आता तुम्ही छोट्या छोट्या लेवलला आहात, बरोबर. सो तुम्ही स्वतः ठरवायचं आहे की काय करायचं. म्हणजे डेली मी किती कॉल करेन माझ्या या ध्येयाकडे जाण्यासाठी. मोठ्या ध्येयाकडे जाण्यासाठी छोटे ध्येय तयार करावे लागतात. छोट्या ध्येयामध्ये काय येईल, आज मी कधी कॉल केला तर करते, कधी नाही केला तर करते, बरोबर ना. आता तुम्हाला ठरवावं लागेल की मी डेली किती कॉल करणार, मी डेली किती मीटिंग करणार आणि मी डेली किती लर्निंग करणार. ओके, या 3 गोष्टी जर तुम्ही स्वतः, जे 3 दगड तुम्हाला दिलेले ना साधू महाराजांनी, तसे तुम्हाला 3 दगड दिलेले मी आहे, ते किती कॉल, किती मीटिंग आणि किती लर्निंग. या 3 गोष्टी तुम्ही केलात. मीटिंग ऑफलाईन, ओके, ऑनलाईन तर ती कॉमन. काही लोक ऑनलाईन मीटिंग अटेंड करतात म्हणजे काम आहे समजतात, ते काम नाहीये. तो तुमचा लर्निंगचा भाग आहे. तो सोडून तुम्ही व्हीआर मोर साठी स्वतः, व्हीआर मोर साठी पण नाही, तुम्ही स्वतःसाठी काय करताय हे महत्वाचं आहे. सो लिहिलं तुम्ही डेली किती कॉल, किती
लिहिलं जे पण काय तुम्ही, आणि हे तुमचं तुम्हाला आहे, तुम्हाला काही कोणी मी विचारायला येणार नाहीये किंवा काही नाहीये. तुमचं तुम्ही ठरवा की डेली मी 5 कॉल करेन, 10 करेन. जेवढे जास्त कराल तेवढं तुमचं सक्सेस अजून जवळ येईल. पण डेली मी एवढे कॉल करेन, एवढ्या मीटिंग मी 2 तर मीटिंग मी कंपल्सरी 3 आणि 9 ची अटेंड करीन. आज बघा, आज जेव्हा आम्ही सगळ्यांनी बोलून बोलून ताकद लावली तर 280 लोक आले, पण रोज मीटिंगला एवढे लोक नसतात. ह्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. आणि 2026 माझ्याकडून दिलेलं रिझोल्युशन तुम्हाला हे आहे की आपली टीमची 500 ची लिंक फुल झाली पाहिजे. आम्ही तुम्हाला दिलेला, माझ्याकडून दिलेला टार्गेट आहे. आणि काही गोष्टी आपल्याला आवडत नाही, मूड नसला तरी सुद्धा जर यशस्वी व्हायचंय तर ते करावं लागेल. मूड नसला तरी तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागणार म्हणजे लागणार. आणि डिसिप्लिन ठेवावा लागणार. मोटिवेशन नुसतं बघा, कधीतरी मीटिंग तुम्ही ऐकता, माझी मीटिंग ऐकता, इतर लीडर्स कोणी काय सांगता ऐकता, तुम्हाला आवडतं, तुम्ही मेसेज टाकता, छान आहे. पुढे काय, तुम्ही त्याच्यामधून काय घेतलंय? रोज काही ना काहीतरी छोटी छोटी ऍक्टिव्हिटीज वाढवायची आहे आणि ती करण्यासाठी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. ओके. आता मी जेव्हा आम्ही आमची प्लॅटिनम मीटिंग झाली तेव्हा सरांनी आम्हाला एक हे दिलं की तुम्ही डेली एक्सरसाइज, मेडिटेशन, अफर्मेशन्स, योगा करायचा आहे. सो मी आणि माझे प्लॅटिनम डायरेक्टर्स यांनी आम्ही ठरवलं, मला बाकीचं माहित नाही, पण ठरवलं. आता मी दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा मी स्वतः करणं गरजेचं आहे, म्हणून मी 6:15 ते 7:15ची बॅच सुरू केली. काही गोल्ड डायरेक्टरना पण आम्ही जेव्हा शिंदे सरांची मीटिंग झाली तेव्हा आम्ही सांगितलं की तुम्ही हे करू शकता, पण फक्त 3 की 4 जण आम्ही आहोत जे आम्ही डेली ही गोष्ट करतोय. त्याच्यामध्ये आरती मॅम असतात, मी असते, स्मिता सरनोबत मॅम असतात, मृणाली मॅम असतात, असे एक 5-6 जण असतात. पण म्हणून आम्ही 6 जण आहेत म्हणून आम्ही थांबत नाही, आम्ही ते करतो. आणि मला मला तर त्याचा, आम्ही आज आरती मॅमने सकाळी शेअर केला, मला त्याचा रिझल्ट सुद्धा खूप छान आलाय. आणि आरती एक दिवशी तर आरती मॅम एकट्याच होत्या, कारण मी अहमदाबादला होते, राईट, अहमदाबादला होते ट्रेनिंग मध्ये, आणि माझ्यासोबत ट्रेनर मॅडम होत्या आणि त्यांना झोपायचं होतं. आणि मी जर तिथे आवाज केला असता तर झुंबाचा आवाज येतो, गाणं असतं मोठ्या मोठ्याने. सो म्हणून मी त्यांना सांगितलं की मी नसणार आहे उद्या, पण त्यांनी एकटीनेच केलं. सो डेडिकेशन ठेवावं लागतं. तुम्हाला जर करायचंय तर कोणालाही आवडत नाही एक्सरसाइज करायला, योगा करायला, बऱ्याचशा गोष्टी करायला, पण आम्हाला कळलंय की ते आमच्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे उद्या सुद्धा सकाळी आम्ही उठणार आहोत. आणि आम्ही ती लिंक टाकली होती, पण खूप जण ती नाही जॉईन करत आहेत. तर हाच कंट्रोल आपल्याला प्रत्येकाला स्वतःवरती असायला हवा, आणि तो तुम्ही जर केला तर तुम्हाला पुढच्या वर्षात तुम्हाला जे हवंय ते मिळेल. सो डेली 3 ऍक्शन्स तुम्ही करायचे आहेत. ओके. आणि जे गोल्ड आहेत, जे प्लॅटिनम आहेत, आम्ही स्वतः डेली 3 गोष्टी काय करणार कंपल्सरी त्या लिहितो. कधी कधी आम्ही 10 पण करतो, 9 पण करतो, इतर कॉल पण अटेंड करतो, ते सगळं लिहिलं नाही जात. पण महत्वाची 3 कामं, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एलडीपी साठी गेले अहमदाबादला, मी आज ऑनलाईन मोटिवेशन मीटिंग घेतली, आणि मला आज काही गोष्टी आपल्या उद्यापासूनच्या माझ्या रिझोल्युशन साठी करायच्या आहेत, तर त्यासाठी मला वेळ द्यायचा आहे. मला मीटिंग शेड्यूल आज बनवायचं आहे, 1 तारीख पासून जे आपले रोजचे दुपारचे कोण घेणार त्याचं शेड्यूल असतं ते बनवायचं. ही माझी आजची महत्वाची 4 कामं आहेत. ही मी सकाळी लिहिते आणि मी कंपनीच्या ग्रुपवर पाठवते, जे विकास सर, प्रिया मॅम बघतात, सेम आपले सगळे, आरती मॅम, माधुरी मॅम, आम्ही सगळे प्लॅटिनम आणि गोल्ड डायरेक्टर. बघा, हे हे कशासाठी आहे तर त्याच्यासाठी काही विकास सर, प्रिया मॅडम ते बघत बसत नाही, पण आम्हाला वाटतं की आम्ही तिथे लिहून दिलंय ना, मग आम्हाला ते करावं लागेल की नाही. 4 लिहून दिलं, कदाचित कधी कधी एखादं काम राहतं, पण काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्ही ते लिहा, स्वतःसाठी लिहा. आता तुम्ही सिल्वर आहात, ब्रॉन्झ आहात, तुम्ही काही हे नाही, पण गोल्डवाले सगळेजण ते लिहून पाठवतात. ते कशासाठी आहे माहितीये, आपण असं बोलतो मी खूप काम केलं, बापरे, मी व्हीआर मोड दिवसभर माझ्या काय म्हणतात ना, मनात, रक्तात 24 तास मी व्हीआर मोड करते, बरोबर. पण ऍक्च्युअली आउटपुट किंवा रिझल्ट येतो का? नाही येतो, कारण आपण दिवसभर करतोय पण आपण शिस्तबद्ध नाही करत. आपण काय करतोय आपल्याला कळत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्याला स्वतःला 3 गोष्टी, ते जे मी कॉलचं सांगितलंय, मीटिंग आणि अजून एक गोष्ट तिसरी काय सांगितली मी तुम्हाला, मीटिंग आणि लर्निंग, ह्या 3 गोष्टी करायच्या आहेत. आणि मी डेली 3 गोष्टी काय करेन ते लिहायचं. हे तुम्ही तुमच्याकडे लिहून ठेवा. मला कधीतरी मीटिंग मध्ये तुम्ही सांगा की महिनाभर 21 दिवस हे फॉलो करा, 21 दिवस. आणि तुम्ही कोणीतरी मला जर 22 तारीखच्या मीटिंग मध्ये सांगितलं ना, मॅडम तुम्ही सांगितलं, मी फॉलो केलं, पण मला त्याचा फायदा नाहीये किंवा फायदा झाला, जे पण काय असेल, जे असेल ते फ्रँकली तुम्ही
तेव्हा शेअर करू शकता. ओके. सो स्वतःला आपल्याला एक 5 प्रश्न प्रामाणिक विचारायचे की 2025च्या सुरुवातीला जे मी ठरवलं होतं त्यातलं मी किती % पूर्ण केलं. आणि हरकत नाही, जरी नसेल झालं तरी लिहा. 25% केलं, 50% केलं, 100% केलं किंवा मी प्रयत्न केला, जे पण आहे. अच्छा, हे सगळं जे लिहून घेताय हे तुम्ही खरंच रिकॉल करा आणि उद्यासाठी स्वतःसाठी स्वतः काहीतरी ठरवा. दुसरा प्रश्न आहे, मी यावर्षी नवीन काय शिकले? कोणतं स्किल डेव्हलप केलं, लीडरशिप डेव्हलप केली. चला लीडरशिप नाही केली, कम्युनिकेशन नाही केलं, पण मॅडम मी डिसिप्लिन ठेवलाय. मी रोज मीटिंग अटेंड करायचं डिसिप्लिन मागच्या वर्षभरामध्ये पाळलाय. ओके. ओके. येस. तिसरा प्रश्न आहे, या मागच्या वर्षभरामध्ये माझी टीम स्ट्रॉंग झाली का? माझे नवीन लीडर्स तयार झाले का? हे एकदम नवीन लोकांसाठी नाहीये, पण काही लीडर्स लेवलच्या किंवा ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम सगळ्यांसाठी आहे. माझी टीम मागच्या वर्षी जी होती त्यापेक्षा आता स्ट्रॉंग झाली आहे का? माझ्याकडून नवीन लीडर्स तयार झालेत का? 2025 मध्ये 2024 पेक्षा कमी एक्सक्यूज मी दिले आणि रिझल्ट वाढवलेत का? आणि लास्टचा प्रश्न, मी स्वतःला अपग्रेड केलंय का? या 5 पैकी 3 जरी प्रश्नांची उत्तरं तुमची बरोबर असतील ना तरी तुम्ही VR मोर मधून आता चांगलं पे आउट घेत असणार ऑलरेडी. ज्यांचे 5 पैकी 3 प्रश्नांची उत्तरं येस असतील ते VR मोर मधून पे आउट घेत असणार, आणि ज्यांची नसतील, नो नो नो, तर आता ह्या प्रश्नांची उत्तरं येस 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 करण्याची संधी आहे. म्हणून आज ही मीटिंग घेण्याचं कारण उद्या पहिला दिवस आहे. सो ऑलरेडी तुमच्याकडे या गोष्टी असल्या पाहिजे. सो 2025 जे आहे ते आपल्याला खूप काही शिकवून गेलं, पण 2026 जे आहे ते तुम्हाला सिद्ध करण्यासाठी आहे. त्यामुळे कुठलाही एक्सक्यूज नाही द्यायचं, तर आपल्याला काय करायचंय, एक्झिक्युशन करायचं आहे गोष्टींचं. ओके. सो मला असं वाटतं प्रत्येकाने त्यांचे गोल लिहिलेले आहेत, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि 351 झालेले आहेत. सो कोणाला 5 जणांना असं वाटतंय की येस मॅम, मी गोल लिहिले ते मी तुम्हाला डिक्लेअर करायचे आहेत आणि 2026 मध्ये मी 5वा क्वेश्चन होता, तुम्ही स्वतःला अपग्रेड केलं का? जे तुम्ही 2024 मध्ये होतात तेच तुम्ही 2025 मध्ये आहात आणि तेच तुम्ही 2026 मध्ये तसेच जाताय की नाही मॅडम, मागच्या वर्षी माझा खूप कॉन्फिडन्स पण मी थोडं अपडेट केलं, मी थोडं स्वतःला अपग्रेड केलं आणि मी अपग्रेड केल्यामुळे मला त्याचे रिझल्ट सुद्धा आलेले आहेत. सो कोणाला 5 जणांना असं वाटतंय की मॅम, माझं 2026चं गोल मी तुम्हाला ऑलरेडी डिक्लेअर करते 260 लोकांसमोर? कोणाला वाटतंय? हँड रेज करा. उसके लिए भी हिम्मत लगती है चॅलेंज घ्यायला. ओके. येस. एक साक्षी मॅडमचा पहिला अनम्यूट करते, साक्षी मॅडम ना. एक मिनिट. तुम्ही मॅम गोलबुकचं पण सगळ्यांना सांगा. बघा अनम्यूट होतंय का? हो, झालं झालं. येस. मी फक्त कॅमेरा नाही ऑन करत आहे. ओके, नो प्रॉब्लेम. हा. सगळ्यात आधी तर सगळ्यांना म्हणजे आज आता जे मॅमनी सांगितलेलं आहे गोलबुक, हे मॅमनी आम्हाला अगोदर सुद्धा सांगितलेलं आणि त्याप्रमाणे आम्ही गोलबुक बनवलेला सुद्धा होता आणि विजन बोर्ड जो मानसी मॅमनी ज्याप्रमाणे सांगितलेला होता त्याप्रमाणे विजन बोर्ड मी बनवलेला आहे माझा. आणि मला खरंच म्हणजे जे मानसी मॅम म्हणाल्या की तुम्ही जे गोल सेट करता किंवा तुम्ही ज्या काही गोष्टी त्याच्यावरती मांडता ते गोष्टी खरोखरच पूर्ण होतात.
आणि त्यातला एक जो विजन बोर्ड मध्ये मी तुम्हाला माझा विजन बोर्ड दाखवते. 1 मिनिट जरा बॅक साइडने कॅमेरा ऑन करून दाखवते. बॅक साइड कशी होणार? 1 मिनिट. चालेल. येस, हा माझा विजन बोर्ड आहे. दिसतोय सगळ्यांना? मागच्या वर्षी काही कारणास्तव थोड्या हेल्थ इश्यूमुळे जरा काम माझं थांबलं होतं. तर दिसतोय. मी माझ्या विजन बोर्ड मध्ये माझं हेल्थ तर लिहिलेली आहेच, पण त्यासोबत मी माझं एक विजन हे होतं की मला माझ्या मिस्टरांसाठी काहीतरी सोन्याचं करायचं होतं. आणि हे मी बऱ्याच अगोदरपासून ठरवलेलं होतं. आणि यावेळेस मी ठरवलं होतं की यावर्षीच्या त्यांच्या बर्थडेला, म्हणजे 3 जुलैला त्यांचा बर्थडे होत असतो. तर तेव्हा मी त्यांना 2026 मध्ये त्यांना मी ही गोल्ड रिंग जी त्यांना देणार होते. तर तो माझा गोल जो आहे तो माझा बिफोर कंप्लीट झाला. आणि आता आमच्या लग्नाचा वाढदिवस होता 29 तारखेला. तेव्हा मी त्यांना ती गोल्ड रिंग म्हणजे जी त्या फोटोत आहे त्याच्यापेक्षा सुद्धा आणखीन चांगली हे वाली गोल्ड रिंग मी त्यांना गिफ्ट केलेली आहे. तर जे तुम्ही ठरवतात आणि त्याच्याप्रमाणे मी आणखीनही काही गोल जे डिसाईड केलेले आहेत. जसं की मला प्लॅटिनम डायरेक्टर जे आहे, हे जे पद मला जे घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी मी स्वतःला हा गोल दिलेला आहे की मी या मार्च महिन्यापर्यंत प्लॅटिनम डायरेक्टर होणार. आणि या वर्षाच्या एंडच्या अगोदर एमराल्ड सुद्धा मी कंप्लीट करणार आहे. हे मी स्वतःला गोल दिलेला आहे. आज एवढ्या सगळ्या लोकांसमोर सांगते आहे की हे आहेत. त्या व्यतिरिक्त आणखीन काही गोल आहेत की जे ठरवलेले आहेत. त्याप्रमाणे तर नक्कीच त्याच्याप्रमाणे काम तर होणार आहे. आणि मंथली इन्कम जे आता सध्या माझं थोडंसं कमी आहे, पण ते मी वाढवून माझं 50,000 पर्यंतचं मंथली इन्कमचा गोल ठेवलेला आहे या 6 महिन्यामध्ये. त्याच्यानंतर पुढे आणखी वाढत जाणार आहे ते तर मला माहिती आहे, पण तेवढं मी ठेवलेलं आहे. पण खरंच हे गोल बुक आपण जेव्हा करतो, म्हणजे जेव्हा गोल बुक करतो आणि असं काही विजन बोर्ड जेव्हा बनवतो, त्या गोष्टीचा खरंच खूप फायदा होतो. ज्याप्रमाणे आपल्याला आपले लीडर सांगतात, म्हणजे जसं मानसी मॅम माझ्या डायरेक्ट लीडर आहे, त्याच्यामुळे त्या ज्याप्रमाणे सांगतात त्या बऱ्याचशा गोष्टी मी फॉलो करते. काही गोष्टींमध्ये थोडंसं राहतं मागे पुढे, पण मोस्टली बऱ्याचशा गोष्टी मी फॉलो करते. त्यामुळे तुमचे लीडर ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे जर तुम्ही फॉलो केलं तर तुमची प्रगती जी आहे ना, ती प्रगती कुठेच थांबणार नाहीये. कंटिन्यू पुढे पुढे पुढेच जात राहणार आहे. तर थँक्यू मानसी मॅम, तुम्ही मला बोलायला संधी दिलीत. आणि माझा एक अनुभव, जसं मी तुम्हाला सांगितलं की 50 लाख लिहिलंय पण आलेत 80 लाख. गाडी मी लावली आहे, छोटी गाडी घेणार होती मी, बोली ना 8, 9, 10 लाखाची गाडी आलेली आहे 25 लाख. इन्कम जे लिहिलंय, म्हणजे जे लिहिलंय ना विजन बोर्ड त्यापेक्षा जास्त. जसं साक्षी मॅम म्हणाले, त्यांनी 6 महिन्यानंतरचं टार्गेट घेतलं, बिफोर पण झालं, प्लस जेवढ्या अमाऊंटची ठरवली त्यापेक्षा जास्त. सोनं पण वाढलं, महाग झालं तरी त्या बनवू शकल्यात, प्लस 6 महिने बिफोर बनवू शकल्यात. म्हणजे तुम्ही समजू शकता की हे किती काम करतं. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, तुमचं माइंडसेट, तुमचं डोक्यात विचार करण्याची शक्ती, ह्याच्यावर सुद्धा खूप काम करावं लागतं. एक महत्वाचा पॉइंट जो 2026 मध्ये मला नाही पाहिजे, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच खाली जे नवीन नवीन लोक आले त्यांच्या डोक्यात ही गोष्ट आहे की येस मी काम करतेय म्हणून लीडरला इन्कम येत आहे, मी करतेय म्हणून लीडरला मिळतंय. तर एक व्हिडिओ आहे एका मोटिवेशनल स्पीकरचा आहे, मी पाहिजे तर तो टाकते, तुम्हा लोकांना सगळ्यांना बघायचा आहे. ज्याला असा भ्रम आहे की मी करतोय म्हणून येत आहे, तर त्याने 15 दिवस महिनाभर काम बंद करून बघावं की लीडरला पेमेंट येतं की नाही येतं. सो जो तो आपल्या पेमेंटसाठी पळत असतो, ज्याला त्याला आपली बाजू बॅलन्स करायची असते, ज्याला त्याला आपली पोझिशन टिकवायची असते, त्याच्यामुळे प्रत्येक जण करत असतं. तर हा विचार ना घेऊन कोणी 2026 मध्ये जाऊ नका. कारण बऱ्याच जणांना काय वाटतं की अरे मी काम करते ना म्हणून लीडरला पैसे येतात. मग असं जर बघायला गेलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये हे गोष्ट आहे ना. तुम्ही जर डीमार्ट मध्ये जाऊन सामान आणता, बरोबर, मग डीमार्ट वाल्याचा बिझनेस होतो, मग तुम्ही डीमार्ट वाल्याला बोलता का हा डीमार्ट माझ्यामुळे चालतंय? नाही ना. प्रत्येक ठिकाणी तुम्ही साडी आणता, तुम्ही गोष्टी आणता, तुम्ही सगळ्या गोष्टी आणता, तर कोणाला तरी ते इन्कम जातं, कोणाला तरी त्याचा प्रॉफिट जातो. मग तिथे आपण म्हणतो का? नाही म्हणत. पण मग आपल्या सिस्टम मध्ये तर आपली सिस्टमच ही आहे
की तुम्ही लोकांना आणत जाणार आहात, त्या पद्धतीने तुम्हाला इन्कम मिळणार आहे. इन्कमच त्याच्यावरती आहे. मग आपण कसं म्हणू शकतो दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला किंवा ह्याला ह्याच्यामुळे नाती तुटतात, ह्याच्यामुळे रिलेशन्स मध्ये हे येतात, त्यामुळे कधीच कोणीही, कारण आज जर तुम्ही ही गोष्ट तुमच्या वरच्या लोकांसाठी म्हटलं तर तुमच्या खाली येणारी व्यक्ती पण तुम्हाला तेच म्हणू शकते ना की मी आली म्हणून तुला मिळतंय. सो हा विचार मला माझ्या टीम मध्ये 2000 नाही आहे, काही लोकांच्या आहे, बऱ्याच जणांचा नाही आपल्या टीम विनर मध्ये, पण असेल तर तो आजच सगळ्यांनी काढून टाकायचा. उसको क्या बोलते ना, सारे बहानों को आज ही आग लगाना है. ठीक आहे. सो हे सगळं काढून क्लिअर विजनने आणि फोकसने आणि येस बिझनेस वुमन म्हणून पुढे जायचं आहे. डोक्यामध्ये काहीही 2025 मध्ये काही गोष्टी असतील, कधी काही तुम्हाला तुमच्या पण लीडर्स बद्दल कशाबद्दल काही गैरसमज झाले असतील, काय असतील, आजच मिटवा आणि 2026 मध्ये अपडेटेड मी या व्हर्जन मध्ये सगळ्यांनी जायचंय. ओके. येस प्रशांत सर बोला. साक्षी मॅम तुम्ही लोअर हँड करा म्हणजे मला कोण राहिले ते कळेल. नमस्कार. नमस्कार आवाज सर. येतोय? आवाज येतोय? येस सर. येस सर. नमस्कार, मी प्रशांत भालेकर. वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये हेल्थ कोच हे काम करत आज गोल्ड डीएस या पदावर पोहोचलेलं आहे. जसं आता आपण सगळे ऐकतोय की प्रत्येकाने काय केलं पाहिजे किंवा काय घडलं पाहिजे किंवा आपल्यामध्ये काय पात्रता आहे किंवा त्यांना थोडीशी मूठमाती घालून ते प्रत्येकाच्या विचारांचं किंवा ध्येयाचं झाड वाढावं म्हणून आज मानसी मॅमने प्रत्येकाला म्हणजे भाग पाडलंय. सक्तीने नाही, पण ती एक जाणीव जागृत व्हावी म्हणून आज प्रत्येकाला विचारतात की प्रत्येकाचे 5 गोल सेट करा आणि त्या दिशेने त्या उद्देशाने मार्गस्थ व्हावं म्हणून आज मी पण सांगतोय की मला 1 महिन्यामध्ये एक्झिक्युटिव्ह डीएस व्हायचं आहे आणि 3 महिन्यामध्ये माझ्या लेफ्टला 2 सिल्वर, राईटला 2 सिल्वर आणि 3 लेफ्ट 3 आणि राईट 3 असे ब्रॉन्झ डीएस झाले पाहिजे आणि 3 महिन्यामध्ये माझं मंथली इन्कम 1 लाख रुपये झालं पाहिजे आणि 6 महिन्यामध्ये मला प्लॅटिनम व्हायचं आहे आणि दुसरं आहे की 6 महिन्यातच लेफ्टला 5 ब्रॉन्झ, राईटला 5 ब्रॉन्झ झाले पाहिजे आणि सिल्वर राईटला 4 आणि लेफ्टला 4 झाले पाहिजे आणि राईटला 2 गोल्ड आणि लेफ्टला 2 गोल्ड करायचे आहेतच आणि 6 महिन्यामध्ये माझं इन्कम मंथली 2 लाख झालं इतकं झालंच पाहिजे. येस. व्हेरी असं. गुड. हा. थँक्यू मॅम. येस येस. तुम्ही लिहून ठेवा आणि त्या दिशेने जे मी सांगितलंय त्या दिशेने वाटचाल करा आणि त्यानंतर 6 महिन्याने क्या बोलते ना, हम इधर ही है किधर नहीं जा रहे, है ना. तो 2026 30 जून 2026 मध्ये आपण फिर से बात करेंगे. 6 महिने. ओके मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. येस माधुरी सेजवाळ मॅम बोला. सर तुम्ही म्यूट करा आणि हँड पण बिलो करा आणि कॅमेरा ऑन करा. गोल कोण घेतात ते कळलं पाहिजे लोकांना. हा केला. हा नाही तर लोक म्हणेल कोणी घेतलेला गोल, मी तर नाही ती. बोला. नमस्कार, मी माधुरी शेजवळ. आता मॅडमनी जसं सांगितलं 2025 चे आणि 2600 गोल, त्याच्यामध्ये माझे बरेच म्हणजे मी पण असं लिहून ठेवलं होतं किंवा मनामध्ये ते 100% हेच केलं होतं की हे करायचंच आहे. त्यातलं एक तर पूर्ण झालं की मला माझ्या नवऱ्याच्या बर्थडेला गाडीसाठी जे पहिलं टोकन असतं ते द्यायचं होतं. ते मी स्वतः म्हणजे 2 वर्ष जे VR मोर करत आहे त्यातनं मी छोटी छोटी पुंजी जे बाजूला टाकत होते ती मी 27 तारखेला डिसेंबरच्या टोकन म्हणून ॲज अ 1.25 लाख रुपये मी स्वतःचे तिथं जाऊन भरून आले. हा, ते एक माझं स्वप्न होतं. गाडी मला नवऱ्याला घेऊन द्यायची होती. आणि दुसरं की मला आता ह्या 2026 मध्ये म्हणजे आजपासूनच की हे ठरवलेलं आहे की टीम डेव्हलपसाठी रेग्युलर 100% नॉलेज टीमला देण्यासाठी मीटिंग्स किंवा ऑफलाईन ऑनलाईन जाऊन नॉलेज द्यायचंय. कारण नवीन लोक आणण्यापेक्षा आहे त्या लोकांना मला डेव्हलप करायचंय, टीम वाढवायची आहे, हे मी आता ठरवलेलं आहे 2026 मध्ये. आणि टीम डेव्हलप झाली की आपोआपच आपले पेआउट पण वाढत राहतील किंवा आपले अचिव्हमेंट पण वाढणारच आहेत. आणि शिवाय 2025 मला इतका चांगला आणि आनंदी गेलाय
की मला स्वतःला आता प्राऊड किंवा रिस्पेक्ट पण वाटायला लागलाय आणि तो रिस्पेक्ट घरामध्ये सुद्धा वाढलाय, समाजात पण वाढलाय किंवा लोकांची नजर, बोलण्याच्या पद्धती यातून पण आपल्याला दिसून येते. म्हणजे खूप छान वाटतंय हे सगळं आणि 2026 मध्ये ह्याच्यापेक्षा अजून जास्त करण्याचा आणि मी आज शब्द देते की मॅडमना माझी 2026 मे किंवा जून पर्यंत येत्या 6 महिन्यामध्ये 500 इकडं लेफ्ट 500 आणि राईट 500, राईट तर झालेलेच आहेत पण लेफ्ट 500 करून मी प्लॅटिनमच्या पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. वाव, ग्रेट आणि ग्रेट. टीम मध्ये कंपल्सरी 5 सिल्वर लेफ्टला आणि 5 सिल्वर राईटला हे करणारच मी 6 महिन्यात. मस्त मस्त. हा बघा माझा हे गोल. केलं ऑटोमॅटिक, हे केलं की तुमचं जे तुम्हाला हवंय ते होणारच आहे, ऑटोमॅटिकच होणार आहे. सो ग्रेट. म्हणजे प्लॅटिनम वाले आगे बढ़ना पड़ेगा एमरल्ड में, इधर प्लैटिनम में अभी बहुत लोग आने वाले हैं अंदर, तो Yes. प्लैटिनम वालों को आगे जाना पड़ेगा तभी जगह होएगा. ठीक है. हाँ. येस, थँक्यू माधुरी मॅम. येस, प्राजक्ता किणी मॅम बोला. माधुरी मॅम तुम्ही यस मॅम, थँक्यू. माझे 2026 मधले गोल आहेत. आता तर ह्या अॅन्युअल मध्ये मी सिल्वर होणारच आहे. तर पुढच्या ह्याच्यामध्ये पुढची जे आपले नेक्स्ट सक्सेस सेलिब्रेशन येईल तोपर्यंत मला माझं गोल्ड DS कम्प्लीट करायचं आहे. तसेच जे माझे टीम मेंबर्स आहेत त्यांना डेव्हलप करायचं आहे, त्यांना शिकवून त्यांना पुढे करायचं आहे आणि दोन्ही बाजूला ब्रॉन्झ आणि सिल्वर डेव्हलप करायचे आहे. तसेच आतापर्यंत आपण स्टेटमध्ये पूर्ण ट्रिप केले आहे, टूर केले आहेत. तर मला आउट ऑफ स्टेटचा ह्या 2026 मे पर्यंत एक टूर करायची आहे. स्वतःच्या पैशांवर फॅमिलीला घेऊन जायचं आहे. तसंच पुढच्या नेक्स्ट मला इयरमध्ये माझा 40 ते 40,000 पर्यंत पेआउट वाढवायचा आहे. तसंच तुम्ही आताच म्हणालात की आपल्याला आपल्या बापाला सुद्धा दाखवता आलं पाहिजे की आपण काही VR मोडच्या माध्यमातून करू शकतो. तर असे बोलणारे घरातलेच कधी कधी असतात किंवा आपले आजूबाजूचे असतात, त्यांना सुद्धा हे करून दाखवायचं आहे. पण मीही काही कमी नाही हे मला दाखवायचं आहे आपल्या VR मोडच्या माध्यमातून मॅम. सो मस्त, छान. हे एक माझं गोल आहे की जे फक्त बोलतात एक त्यांचे गोल आहे ना, तोंड ते बंद जरासं करून मी करेक्ट दाखवायचे आहे. करेन, ते तुम्हाला जरा करेक्शन करून घ्या, लिहा तिथे येस की मॅम. पुढच्या अॅन्युअल पर्यंत मी प्लॅटिनम होईल, गोल्ड येस नाही. मॅम. कारण नाव येस. यू आर सिल्वर. सो येणाऱ्या 2-2.5 महिन्यामध्ये तुम्हाला गोल्ड व्हायचंय. पुढचे 8 महिने काय करणार आहेत मग? ठीक आहे. येस मॅम. तो येस. प्लॅटिनम व्हायचा आहे, प्लॅटिनम. डोक्यात कधी पण पुढचा गोल ठेवायचा, छोटा नाही. प्लॅटिनम ते ऑटोमॅटिक, कदाचित तुम्ही एमरल्ड होऊन जाल पण प्लॅटिनमचा गोल ठेवा. ओके, येस, नक्कीच मॅम. नक्की होणार. येस. ओके, थँक्यू. थँक्यू. येस, रोहिणी रावते मॅम बोला. मॅम तुम्ही हँड बिलो करा. मॅम आवाज नमस्कार. हा, बोला, बोला. नमस्कार, माझं नाव आहे रोहिणी रोहिदास रावते. आवाज येतो मॅम? येस मॅम. तर मला सांगायला खूप आनंद होतो की मला वर्ष तर नाही झालेलं आहे, पण मला एक तुमच्या आशीर्वादाने पहिला एक सांगायला आवडेल की तुम्ही बोलले का ज्याच्यावर संकट येतं ती व्यक्ती कधी पण पुढे जाते ना. तसंच माझ्यामध्ये एक संकट आलेलं की माझे मिस्टर आजारी असल्यामुळे ती मला एक ती शक्ती आरती मॅमने दिलेली की मी त्यांना शब्द दिलेला होता, कारण त्या पर्सनल कॉल करत असतात आणि त्या सांगायच्या की डॉक्टर असं सांगतात तसं सांगतात, विचारणा करायच्या मिस्टरांबद्दल. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की मला आता काहीतरी करायचं आणि मला वाटलं नव्हतं की मी ब्रोंझ होईल. म्हणजे मला वाटत सुद्धा नाही का मी झालेले आहे, परंतु खूप मी प्रयत्न केले आणि प्रथम तर मला आरती मॅम सारख्या लीडर बेस्ट बनायचं, कारण लीडर चांगला असतो ना तर खरंच टीमला सुद्धा खूप पुढे घेऊन जाण्यास. आणि आता तुम्ही सांगितलेलं आहे तसं आता 1 महिना बाकी आहे, तर ते पण पुढचं जे आहे ते सिल्वर जाण्याचा प्रयत्न चालू आहे. कारण ID वगैरे भरपूर आहेत पण थोडस थांबलेलं आहे आणि खरंच प्रयत्न करेन. थांबलेलं आहे. नाही आहे चालू मॅम, आहे थांबलेलं नाही पण थोडस करण्याचा प्रयत्न आहे असं. ओके, चालेल. चला करा, छान करा. आणि
गोल तर खूप आहे, परंतु म्हणजे डायरेक्ट मला तर असं वाटतं की ह्या वर्ष जायच्या अगोदर मला पण इच्छा आहे की प्लॅटिनम बनायचं. कारण होणार होणार. लिहा म्हणजे लिहा platinum प्रयत्न लिहा. करेल असं. ओके. आणि प्रयत्न नाही मॅडम, म्हणजे प्रयत्न नाही अ, मॅडम. असं बोलायचं करेल मॅडम करेल. पुढच्या annual मी प्लॅटिनम असणार आहे. तुम्ही दिले हा. युनिव्हर्सिटी करणार तर तास तू. हो हो. ओके. नाही म्हणजे शेवटी मी बाहेर पडेल तेव्हाच करेन, पण तो प्रयत्न आहे माझा असं करण्यासाठी असं. होईल होईल होईल. हा. Yes, आणि शीतल. खाली टीम आहे त्यांना पण खूप सपोर्ट करते, परंतु ते थोडे मागे होतात कारण त्यांना ट्रेनिंग थोडी कमी पडते, तर ती पण देण्यास मदत करणार आहे. कॉलवर तर असते, परंतु प्रत्यक्षात जाऊन त्यांना सुद्धा पैसे जसे मला येतात तसे त्यांना पण यावे अशी माझी इच्छा आहे, आणि ते कमावून द्यायसाठी एक प्रयत्न माझा सुद्धा चालू आहे आणि करणार. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. नक्कीच लिहून टाका गोल आणि फोटो पाठवून द्या आरती मॅडमना. ठीक आहे. हो हो शीतल हो मॅम. मॅम बोला. येस, थँक्यू रोहिणी मॅम. आणि हँड जरा तुमचा बिलो करा म्हणजे मला कळेल किती राहिले. या मीटिंग थँक्यू मध्ये सो मच मॅडम, मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. 100 लोकांनी जरी ही गोष्ट सिरियसली घेतली ना, डॅम गुड 2026 हालून जाईल. मी पहिलंच सांगते. येस शीतल मॅम बोला. शीतल मॅम तर मला मीटिंग मध्येच फुल एनर्जीने दिसत आहेत. नक्कीच नक्कीच. बोला. हो, खरंच खरंच. आणि 2026 मला खरोखर असं वाटतं की मला ते दिसतच आहे की मी काय काय करणार आहे आणि येणार आहे. की म्हणजे गेल्या वर्षी मी जेव्हा श्री षण्मुखानंद हॉलमध्ये ब्रॉन्झ डिरेक्टरचं हे घेतलं होतं अचिव्हमेंट, तेव्हा कुठेतरी पुढे वाटायला लागलं नाही, पुढची पण अचिव्हमेंट आपली असली पाहिजे. प्रत्येक जे काही फंक्शन होईल 3-3 महिन्यांनी असो कधीही असो ते, आपलं काही ना काहीतरी तिथे स्टेजवरती असलंच पाहिजे अचिव्हमेंट. तर गेल्या वेळेला मला काही मिळालं नाही, पण लॉटरी तरी लागली. या वेळेला अचिव्हमेंट असणार आहे गोल्डची. 45 लोक फक्त मला पाहिजेत आणि माझी पुढच्या अचिव्हमेंटसाठी तयारी असणार आहे. म्हणजे हे तर होणारच आहे गोल्ड, पण पुढच्या अचिव्हमेंटसाठी तयारी करायची. आणि महत्वाचं म्हणजे की ट्रेनिंग देण्याची पद्धत आणखीन मला फाईन करायची. माझ्या टीम सुशिक्षित केलं, आणखीन चांगलं केलं, म्हणजे की सेल्फ डिपेंडंट केलं, तर मला तो ऑटो मोड मध्ये कसा न्यायचा बिझनेस, ते झालं की ऑटोमॅटिक सगळं येणार आहे. याच्यावर मी बिलीव्ह करते. आणि आज या दिवशी संगीता भुवड मॅडम ब्रॉन्झ झाल्या. आय एम व्हेरी हॅपी अरे फॉर वा. हर. आणि त्यांना मी गोल दिले की तुम्ही आता या अचिव्हमेंटला, आता येत्या फंक्शनला, अॅन्युअलला तुम्ही सिल्वर व्हायला पाहिजे. हे मी त्यांना टार्गेट दिले, म्हणजे मी मला पण दिलं. सो नॉट ओनली फॉर द टीम बट इट इज ऑल्सो फॉर मी. हे मी माझी जबाबदारी प्रत्येक वेळेला पकडत आलेली आहे. आणि त्यासाठी काय काय करायचं, तर जिथे मला जाता येईल, मी रत्नागिरीचा पण दौरा पुढच्या जानेवारी महिन्यामध्ये मी डिसाईड केलेला आहे. जाणार म्हणजे जाणार असं. सो तिथे मला छान. टीम डेव्हलपमेंट करायची. आणि गोल म्हणाल तर तुमचं बोर्ड बघून मी एकदम ऍस्टॉनिश झाले की तुम्ही 5 लाखाचं जे लिहिलं ना 1.25 वर्षापूर्वी, म्हणून मी माझ्या मिस्टरांना बोलवलं आणि त्यांना पाहिलं. म्हटलं की जरा बसा आणि ऐका. आणि ते पण चकित झाले. हा. आणि त्यांना मी सांगितलं की तुमचे ड्रीम्स लिहा. तर त्यांनी त्यांचे ड्रीम्स लिहिलेले आहेत की त्यांचं जे B777चं लायसन्स, इट इज नॉट अ जोक ऍक्च्युली. त्याच्यासाठीच त्यांची परीक्षा झाली, खूप वर्ष मेहनत करत होते आणि त्यांना ते परीक्षा पास झाली. आता फक्त लायसन्स मिळवणं गरजेचं आहे. आणि ते त्यांनी लिहिलंय सप्टेंबर 2026 पर्यंत मिळालंच पाहिजे. आणि त्यांचं आर्थिक उत्पन्न ते 2 ते 2.5 लाख झालं पाहिजे. कधी ते नाही लिहिलेलं, पण मी आता ऍज अ पत्नी म्हणून म्हणते की येत्या 6 महिन्यामध्ये व्हायला पाहिजे. मी माझे गोल्स डिक्लेअर करते. येत्या अॅन्युअलला आता जे मी सांगितलं की गोल्ड तर होणारच आहे, आणि पुढच्या पोस्टसाठी प्रवास असणार आहे जोरदार. आणि बोरिवलीला मी आतापर्यंत मी म्हणत होते की मी रेंटनी शिफ्ट होऊ बऱ्याच साठी. पण आता तर मी म्हणते की नाही, स्वतःचं घर घेऊन शिफ्ट व्हायचं येत्या वर्षामध्ये. येस. आणि त्यासाठीचं ऑफकोर्स इन्कम जे आहे ते 1 लाख प्लस, किती पण देत 1 लाख प्लस, मिनिमम 1 लाख माझं पाहिजे. आणि ते पण विदिन 6 मंथ्स. आणि गावी
जागा मला घ्यायची, कारण मला तिथे माझं स्वतःचं घर आमचं नाहीये. आणि मी जसं DS मिनी LDP मध्ये डिक्लेअर केलं होतं की मला तिथे स्वतःचं घर पाहिजे गावामध्ये, त्याचं चित्र काढलं होतं, ते मला खरं करायचंय. आणि स्वतःची कार, आजपर्यंत मी कधी वाटलं नाही की स्वतःची कार असावी, तेवढं म्हणजे इतकं नाही घेतलं, पण आता मी ती कार लिहिणार आहे, त्याचं चित्र लावणार आहे. येस मॅडम, मी तुमच्यासारखा बोर्ड बनवणार आहे. थँक्यू सो मच. येस, अँड आय व्हेरी लव्ह गुड, यू व्हेरी माय गुड. टीम. थँक्यू. जे कोणी आहेत इथे आता प्रेझेंट ते, आणि लव्ह यू माय लीडर्स, ज्यांनी मला आज तक आहेत, म्हणजे जे कोणी असतील त्यांनी मला गाईड केलेलं आहे, त्यांच्या सगळ्यांचे मी धन्यवाद मानू इच्छिते. आणि येत्या वर्षांमध्ये त्यांच्यासाठी पण मी सदिच्छा देते. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू सो मच शीतल मॅम. आणि येस, तथाच तू लवकर होईल. आणि हे गोल जे मी तुम्हाला सांगितले तुम्ही तुमच्या फॅमिलीचे पण करून घेऊ शकता सगळ्यांनी, जसं शीतल मॅमने केलं. तुम्ही लोअर हँड येस करा, मॅम. म्हणजे मी नेक्स्ट बोलायला. आरती मॅम, मी तुम्हाला लास्टला बोलायला देईल. येस, वन मोर गोल राहिलाय. येस, वन मोर गोल राहिलाय हा मॅडम. बोला. कधीपासूनचा आहे, सॉरी, गुजरातला पण माझी टीम बनवायची. ओ हे माझं येस, खूप नक्की आधीचं नक्की. स्वप्न आहे. माझे 2 गुजरातला रिलेटिव्ह आहेत, खूप मोठा त्यांच्या मी असू दे. बरोबर गुजरात बनवायचं. मोठा धमाका होणार तुमच्याकडे आहे. आहे का नाही ते गुजरातला मला आपल्याला खूप माहित काही नाही आता. गोष्टी मिळणार आहे. तुम्हालाच तो माहिती, जो तुम्हीच टीम म्हणला ना करेल मला त्याला थांब गुजरातला खरंच माझ्याकडे काही आहे, फायदा मी हे मिळेल. करतो म्हणून. मॅडम म्यूट मग करा, अधिका दिल्या मॅडम. मला ते टेन्शन. मॅडम, मग त्यातला एक बसला मग. अधिका मॅम, प्लीज तुमचं माईक बंद कराल का? अधिका नाही मॅम, बसणार तुला. अधिका बसला मॅम. ब्लेझरच्या आफ्टर घालणार आहे. हा, अधिका मॅम. आणि इन केलं की नाही, त्यांचं लक्ष काम नाहीये मॅम. हा, ओके. सो मी रिमूव्ह केले त्यांना. सो नेक्स्ट आपण बोलायला देणार आहोत श्रद्धा बुरके मॅमना. येस, आपण एक म्हणतो की मी म्हणू शकते, म्हणजे बाकीच्यांना मी विचारलं, पण 2023 मध्ये ज्या होत्या त्या 2024 मध्ये त्या 2025 मध्ये नाही आहेत. खूप गोष्टी त्यांनी केल्या, खूप छान, म्हणजे गोल्ड लेवलला असून सुद्धा बऱ्यापैकी खूप छान काउंट देणाऱ्या, LDP म्हणा, कुठेही म्हणा, जी सवय मला होती, म्हणजे ती सवय मला श्रद्धा बुरके मॅडम मध्ये फार दिसते. की म्हणजे म्हणतो ना, काय आलं का पटकन पहिला काउंट कोणाचा, तर सगळ्यांना माहितीये, सगळ्या लिडरना, की पहिला काउंट श्रद्धा बुरके मॅडम देणार. आणि आज त्या बाहेर फिरतायत, वेगवेगळ्या लोकेशनला फिरतायत, आणि स्वतःला अपडेट केलेलं मला त्यांच्या फोटोमध्ये, व्हिडिओज मध्ये, सगळ्यामध्ये दिसतंय. सो असं स्वतःला अपडेट करणं, स्वतःला प्रूव्ह करणं गरजेचं असतं. सो खूप छान श्रद्धा मॅम, आणि बोला तुम्ही. येस, थँक्यू मॅम मला बोलायला दिल्याबद्दल. फर्स्ट ऑफ मी काय एक तुम्हाला गंमत दाखवेन. आपल्या अमरावतीच्या फर्स्ट लीडर त्यांनी स्वतःकडे आता डेमो ठेवला आणि दुसरीकडे आम्हाला डेमोला घेऊन जात आहेत. सो पहिला डायमंड आपल्या अरे अमरावतीला वा. आपल्याला मिळालेला आहे. येस येस आमच्या येस. मानसी मॅडम आहेत, आपल्या ग्रेट लीडर हॅलो मॅम. हॅलो. आहेत. हॅलो मॅम, नमस्कार. तर त्यांना घेऊन आम्ही आता दुसरीकडे धामणगावला जातोय. त्यांच्या इथे घरी डेमो केला, तिथे ऑन दी स्पॉट दोघी जॉईन झाल्या, त्या स्वतः जॉईन झाल्या, आणि आता आम्हाला त्यांच्या गावी त्या घेऊन जात आहेत की तिथे आपण डेमो करूया. मग आता मी तिथे व्हेरी निघालोय. गुड. आणि मॅम, तुम्हाला खूप छान लीडर मिळालेले आहेत, सपोर्टिव्ह लीडर आहेत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, खूप छान काम होणार आहे. मस्त. आणि माझा एकच गोल आहे, माझी गाडी तर मला घ्यायचीच आहे. प्लस आता मी अमरावतीचे चालू केलंय ना, फुल ऑन वर्षभरामध्ये तिथे मला पूर्णपणे आपली एक 100 ची टीम बनवून फर्स्ट BOP आणि LDP करायचंय. हे माझं गोल आहे पुढच्या वर्षातलं, सगळ्यात मोठं गोल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बाकी ते आपोआप, बाकी ऑब्विसली तर काही गोल असे होणार. असतात ना मॅडम, काही गोल असे असतात ना, की आपण ते, म्हणजे परवा पण मी कोणाला तरी सांगितलं, इनडायरेक्ट गोल्स म्हणतात त्याला इनडायरेक्ट गोल म्हणतात. ज्या दिवशी त्यांच्या अमरावतीला 100 लोकांची टीम होईल आणि LDP लागेल, तेव्हा ऑटोमॅटिक त्यांचं इन्कम पण त्या लेवलला असणार आहे. ह्याला इनडायरेक्ट गोल्स म्हणतात. छान छान, खूप छान. येस मॅम, थँक्यू सो मच. येस. माधुरी भालेकर मॅम बोला. सगळ्यांनी पटापट बोला. पाटे अजून प्राजक्ता मॅडम आहेत, मृणाली मॅम आहेत, आरती मॅम आहेत, विश्रांती शेडगे मॅम, स्नेहल डांगे मॅम, आणि सारिका मॅम. तिने ऍडजस्ट करून ठेवा. माधुरी मॅम, आवाज नाही येते तुमचा. अरे बापरे, या बोलतायत कधीपासून. येतोय का सगळ्यांना? नाही. हा, हा, आता येतोय. बोला. येतोय आवाज? हा, आता येतोय, बोला.
माझं 2026चं गोल आहे. आता ह्या वर्षी मी ज्याप्रमाणे काम केलं 2025 मध्ये, तसंच मी 26 मध्ये त्यापेक्षा जास्त चांगलं काम करेन. माझ्या टीम मधून 20 ब्रॉन्झ, 10 सिल्वर आणि 5 गोल्ड, आणि मी स्वतः एमरल्ड कडे धाव घेणार. येस, व्हेरी गुड. 2025 मध्ये माधुरी भालेकर मॅडमनी ट्रेलर दाखवलाय, 26 मध्ये ते पिक्चर दाखवणार आहेत आपल्याला. येस. जबरदस्त काम दाखव. चालू आहे आणि ऍज अ कपल म्हणून पण खूप छान काम चालू आहे. आणि मला ह्या दोघांचं एक गोष्ट आवडते, म्हणजे मी ऑब्झर्व केलेली की ते दोघं हजबंड वाईफ असले ना तरी असं नाही बोलत की बाबा हे माझं, हा हे आमचं कॉमन गोल किंवा सिल्वर, ते त्यांचं सांगतात माझे एवढे सिल्वर. इव्हन ते काउंट जरी देतात ना आम्हाला ग्रुपवरती, तेव्हा पण त्यांना विचारा, माझं मला. सो प्रोफेशनलिझम काय असतो बिझनेसमध्ये तो सुद्धा आपण या दोघांकडून शिकू शकतो की बाबा माधुरी भालेकर मॅडमचं माधुरी भालेकरना विचारा, प्रशांत भालेकरचं, म्हणजे इथे ते मिक्स नाही करत रिलेशन्स. ते मला एक खूप आवडतं. त्यांचा काउंट त्याच देतात, त्यांचा काउंट तेच देतात. सो खूप छान आहे हे प्रोफेशनलिझम असलं पाहिजे. खूप मस्त. येस, आणि हे मी करून दाखवेनच मॅम. येस, नक्की नक्की ते कराल, आम्हाला शंकाच नाही त्याच्यावर. ओके, थँक्यू सो मच. येस, प्राजक्ता मॅम बोला. मॅम. हॅलो. हा, येस मॅम. हा, मला म्हणजे एक सांगायचं आहे की माझं एक गोल कम्प्लीट होणार आहे, म्हणजे झालेलं आहे. की म्हणजे मी विचार केलेला की गेल्या वर्षी की माझ्या मुलासाठी मी त्याच्या आवडीची बाईक मी घेणार, आणि ती घेतली. म्हणजे जस्ट पेमेंट केलंय अरे वा. 3,27,000ची. वाव. त्याला त्याच्या आवडीची, त्याला जशी पाहिजे तशी. म्हणजे बघा, मी आई म्हणून खूप proud. तर मी ते गेल्या वर्षी हे केलेलं की त्याला त्याच्या आवडीची हे करणार. तर बर्थडेला देता नाही आली, पण ह्या महिन्यात म्हणजे जानेवारीत आता नवीन वर्षात त्याची येणार आहे. मस्त मस्त. तुम्ही काय गोल घेतलेत आता पुढच्या वर्षीसाठी? आता मी प्लॅटिनम होणारच आहे 15 दिवसात. Yes. तर एमराइड साठी मी प्रयत्न करणार आहे, अॅन्युअल पर्यंत प्रयत्न करणार आहे, होईल अशी. पण पुढच्या अॅन्युअल पर्यंत मी रुबी नक्कीच होणार आहे. आणि माझ्या टीम मधून जास्तीत जास्त गोल्ड, ब्रॉन्झ, सिल्वर, म्हणजे नाही म्हटले तरी 10 ब्रॉन्झ, 10 सिल्वर आणि 10 गोल्ड हे मी कंपल्सरी त्यांच्यावर फोकस देऊन करणार आहे. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी सरांना सांगून टाकू का 100-100 येतील असं? यस. टीम विनर्स मधून 100 ब्रॉन्झ, 100 सिल्वर, 100 गोल्ड सांगून टाकू का? बघा हो, सांग. तुम्ही सगळे बोलताय. ओके, व्हेरी गुड, खूप छान, मस्त. विश्रांती मॅडम बोला. आवाज येतोय मॅम? हो, येतोय. थँक्यू सो मच मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मानसी मॅम. तर या वर्षीचं मी 2026चं मी हे करते की प्लॅटिनम होण्याचं मी मे पर्यंत मी प्लॅटिनम होईन, आणि म्हणजे ती हे घेते मी. आणि पुढच्या अॅन्युअल फंक्शन पर्यंत प्लॅटिनमच्या पुढेही जाण्याचं, पुढची अचिव्हमेंट घेण्याचं मी टार्गेट घेते. प्लस माझ्या टीम मधून मी आता ह्या महिन्यात 2 सिल्वर बनवलेले आहेत मी, आणि मे पर्यंत अजून 2 ते 3 सिल्वर मी बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि ह्या अॅन्युअल पर्यंत म्हणजे जानेवारीमध्ये अजून 2 सिल्वर बनतील माझ्या लेफ्ट साइडचे. आणि अजून एक टार्गेट म्हणजे माझ्या घराचं 10 लाखाचं लोन आहे, तर त्यातले पुढच्या वर्षापर्यंत जवळजवळ 3 ते 4 लाखाचं लोन फेडायचं जबाबदारी मी स्वतः घेईन, माझ्या मिस्टरांना सपोर्ट करेन. समीक्षा मॅडम म्यूट करा. हॅलो. येस येस, व्हेरी गुड. हॅलो. तर तिचं मंथली इन्कम हा मला जवळजवळ 40,000च्या वर मला माझं सेट करायचं आहे. 2026 मधली माझी हे आहे विश. आणि आता तरी मी दिवसाला 2 ते 3 कॉलिंग करते हे करण्यासाठी, माझी टीम डेव्हलप करण्यासाठी, जॉईनिंग काढण्यासाठी. तर मी 5 कॉल करण्याचा हे करेन की मी 5 कॉलिंग करेन दिवसाला. आणि
कोकण टीम डेव्हलप करायची आहे. तर कोकण टीमसाठी मी जास्त हे करेन, सपोर्ट करेन आणि त्यांच्या तिथे जाऊन त्यांना सपोर्ट करेन. प्लस अच्छा, मला तुम्ही सकाळी जो एक्सपिरियन्स त्याबद्दल सांगा. आत्ताच 2 दिवसापूर्वी आम्ही इचलकरंजीला जाऊन आलो. स्नेहल डांगे मॅम माझ्या ब्रॉन्झ आहेत. तर त्यांनी अचानकपणे सांगितलं की मॅडम आपण 2 दिवस सुट्टी आहे तर जाऊन येऊया का आपण, तात्काळमध्ये तिकीट काढून देतील मिस्टर, तर आपण जाऊन येऊया. तर त्यांच्या माहेरी आम्ही डेमो ठरवला आणि गेलो आणि एका दिवसात आम्ही 2 डेमो अरेंज केले आणि बऱ्यापैकी रिस्पॉन्स भेटला आम्हाला दोन्ही ठिकाणी. एका ठिकाणी तर 5 आम्हाला प्रेग्नन्सी हे भेटले, प्रेग्नन्सीसाठी मेंबर, आणि त्या 2-3 दिवसात त्या जॉईनिंग पण करतील. एकाने तर ऑन दी स्पॉट जॉईनिंग केली आहे. प्लस दुसरा डेमो जो झाला तिथे 3 जॉईनिंग होतील, म्हणजे एक्सपेक्टेड आहेत. खूप छान रिस्पॉन्स होता. पण कदाचित आम्ही उशिरा पोहोचलो तिथे, अजून कोणीच आपलं VR मोडचं गेलं नाही तिथे, म्हणजे त्यांना माहिती नव्हतं हे पॅड बद्दल. आणि एक तर लेडीज अशी भेटली आम्हाला प्रेग्नन्सी वाली की तिला प्रेग्नन्सी राहत नाहीये. पण आम्ही म्हटलं तुम्ही एक काम करा, तुमचा नंबर द्या आम्हाला, आम्ही तुम्हाला सगळी माहिती पाठवतो. तर त्या मॅडम अशा बोलल्या की आमच्या इथे अशी पद्धत आहे की मूल झाल्याशिवाय त्या लेडीजला फोनच दिला जात नाही, म्हणजे अशी ही कंडिशन आहे आजूबाजूला. तर हे ऐकून आम्हाला शॉक बसला एकदम की अजून तुमच्याकडे येईल. आणि मिस्टर तिचे बिझनेसमन आहेत, आय थिंक बिझनेसमन आहेत. अजून त्यांचं काहीतरी हे आहे, दुकान आहे का काहीतरी, नाही सॉरी, गव्हर्नमेंट जॉबला पण आहेत ते. तर तरी तिथे दिला जात नाही, की सासूबाई बोलल्या की जोपर्यंत तुला मूल होत नाही तोपर्यंत तुला मोबाईल दिला जाणार नाही, अशी कंडिशन. तर अशा लोकांपर्यंत आम्हाला पोहोचायचंय की जेणेकरून त्यांना तुम्ही तिचा मोबाईल मिळवून द्यायचं ठरवलं. पहिली आधी ऍक्च्युली आम्ही त्या 5 जणांना सांगून आलो की या वर्षी तुम्ही हे किट घ्या, पुढच्या वर्षी तुम्हाला 5 जणांकडे बारशाला यायचंय आम्हाला. म्हणजे अगदी त्यांना सांगूनही मोकळे झाले की तुम्ही खरंच विश्वासाने घ्या, विश्वासाने वापरा. कारण आत्ताच मला हे विचारायचं आहे, कोणी म्यूट करा, स्नेहल मॅडम बोलते. ओके म्यूट करा. मला हे बोलायचंय की मी या तिघींना बघितलं, त्यांचे डेमो बघितले, म्हणून या तिघींना आज कॉन्फरन्स कॉल केला होता. मला आवडलं, खूप छान त्यांचं स्वागत झालं, सगळं झालं आणि इंडिव्हिज्युअली जाऊन त्यांनी ते काम केलं आणि मला खूप भारी वाटलं, म्हणून मी यांना कॉल केला. त्या तिघी पण खूप खुश झाल्या आणि मला असं वाटतं की ही गोष्ट खूप आधी पण होऊ शकत होती आणि आज त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स वाढलाय किंवा सगळ्या गोष्टी झाल्यात. मग आता स्नेहल मॅडम बोलतील की भले एंडिंगला का होईना, शेवटाला हे काम केलं, तो मान मिळाला, तो सन्मान मिळाला. 2025च्या सुरुवातीपासून केला असतात तर आता गोल्ड क्रॉस केलं असतं. काय वाटतं स्नेहल मॅडम? मॅम, खरी गोष्ट आहे. करू की नको हेच वर्षभर चाललं होतं. गेली 6 महिने ना मी धडपडत होती की आज जाऊ, उद्या जाऊ. पण तो म्हणजे कालचा, म्हणजे एंड ऑफ डिसेंबरचं डेट आली शेवटची की नाही, आता गेल्याशिवाय होणार नाही, हे पण मला कळून चुकलं. म्हणून मी अगदी ना लास्टच्या क्षणापर्यंत, म्हणजे माझं तिकीट सुद्धा कन्फर्म झालं नव्हतं. पण ज्या माझ्या विश्रांती मॅम आणि शलाका मॅम आहेत त्यांना मी सांगितलं की मॅम की झालं तिकीट तर आपण खरंच जाऊया आणि तिकडे करूया, आपण गेल्याशिवाय माझं काम नाही होणार आहे तिकडून. तर त्या दोघी पण मला खरंच, मॅम शलाका मॅम आणि विश्रांती मॅम मला खूप सपोर्ट करतात. त्यांच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत आता आहे आज. आणि म्हणजे जे खरंच, म्हणजे मी जे पेमेंट पेआउटचे घेते ना, तर त्यांच्यामुळे शक्य झालंय. कारण मी काहीच नव्हते, अगदी साधी हाऊसवाईफ होते. गेली ना तिकडे आम्हाला खूप सारा रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे तिकडे आपलं VR मोड पोहोचलेलंच नाहीये. बायका म्हणजे ज्या लेडीज आलेल्या ना त्यांना इतकं आवडलं ही माहिती वगैरे. आणि प्लस त्यांना इन्कम, आपलं जे इन्कम वीकली जे इन्कम येते ते ऐकून तर त्या शॉक झाल्या की त्या बोलल्या की माझी स्वतःच मावशी जी आहे ती गारमेंटचं ते म्हणजे दिवसाचे 100 पिशव्या शिवल्या तर त्यांना कुठेतरी ते 50-60 रुपये इन्कम येतो. ते दिवसभर त्यांना करावं लागतं. पण आमचं तेव्हा जे इन्कम ऐकलं, जे वीकली आपण पेमेंट घेतो, त्यांना ते शॉक बसलं की अरे वीकली एवढं तुम्ही म्हणजे पेमेंट घेतात. म्हणून मग त्यांना पण म्हणजे खूप पॉझिटिव्ह वाटलं आणि आता खरंच तिकडून म्हणजे मला जॉईनिंग पण भेटतील. मस्त स्नेहल मॅम. येस,
हेच आता सगळ्यांचं झालंय. मला वाटतं आता आरती मॅम, शलाका मॅम, तुम्हाला काही बोलायचंय? हा मॅडम, बोलायचंय. हॅलो. प्लीज बोला मॅम. हा मॅम, ऍक्च्युली आम्ही इचलकरंजीला गेलो होतो ना, खूप छान वाटलं. म्हणजे असं आम्ही खूप डेअरिंग केली की नाही, आता आपण जाऊन गेल्याशिवाय तिथे आपलं काहीच होणार नाही. आणि गेल्यावर आम्हाला एवढं छान वाटलं ना, तो रिस्पेक्ट जो त्या लेडीज कडून भेटला ना, असं आपल्याला घरामध्ये पण एवढं आपल्याला कोण असं हे करत नाही. पण आम्ही तिथे गेल्यावर म्हणजे आम्हाला आरती ओवाळली वगैरे खूप छान वाटलं. एवढं प्राऊड फील वाटलं आम्हाला की खरंच मानसी मॅम प्रत्येक ठिकाणी जातात, त्यांचं एवढं छान औक्षण वगैरे करतात, ते बघायला आम्हाला खूप छान वाटायचं. पण जेव्हा आम्ही आमच्या वेळी अशी वेळ आली ना, तेव्हा इतकं आम्हाला छान वाटलं ना की खूप म्हणजे स्नेहल मॅमला म्हणाली पण मॅडम, खरंच आपलं इतकं छान स्वागत या लोकांनी केलं. म्हणजे एकदम पूर्ण खेडेगाव आहे ते, पण खूप छान वाटलं तिथे आम्हाला. आणि आमची म्हणजे खरंच आणि डेअरिंग केल्यामुळे बघा असं आपल्याला वाटतं की मी काय बोलू शकणार नाही, पण तिथे गेल्यावर आम्हाला एवढी डेअरिंग म्हणजे खूप आम्ही इतकं छान त्याला समजून सांगितलं, त्या लोकांनी पण आम्हाला खूप छान रिस्पॉन्स दिला आणि खूप छान वाटलं एकदम. त्याच्यामुळे आता आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आला ना की आम्ही अजून 15-20 लोकांसमोर पण बोलू शकतो. येस, थँक्यू मॅम. मला मला मी सुद्धा थँक्यू म्हणते की तुम्हा तिघींना माझी आठवण तिथे आली. आणि माझ्यासाठी नक्की नक्की खूप मला आहे. खूप आठवण आली तुमची तेव्हा तिथे. आणि तुम्ही आज आम्हाला आवर्जून कॉल केला ना, त्याच्यामुळे तर अजून खूप आम्हाला छान वाटलं. येस येस, छान करा. इचलकरंजी अजून पण कोणीतरी मला काल सांगितलं, ते करा कधीतरी आपण प्लॅनिंग करतो सुद्धा. नक्की नक्की. थँक्यू सो मच. आता नवीन नवीन हात वर करू नका. आरती मॅम बऱ्याच वेळा बसून आहेत, आरती मॅमना बोलू दे. मृणालिनी मॅमचं होऊ देत ना, माप मी घेते लगेच. बरं, बोला मृणाली मॅम. आम्ही जास्त वेळ नाही बोलत मॅम. थँक्यू व्हेरी मच मॅम, मला बोलण्याची संधी दिली. एक तर आतापर्यंत जेवढे काही जसे मॅम बोलतात की आपण ते गोल लिहितो, ते नक्कीच VR मोडमध्ये आपले पूर्ण होत आहेत. आणि मी सुरुवातीला जे लिहिलं होतं की मला माझ्या मिस्टरना गावच्या घरासाठी मी तेव्हा म्हटलं होतं, म्हणायची पण नेहमी की मला त्यांना 50,000 द्यायचे, तर त्यांनी माझ्याकडून फक्त 30,000 घेतले. पण मी ते 20,000 त्यातले बाजूला ठेवले. नंतर जेव्हा काही काम लागणार तेव्हा मी ते त्यांना देणार, कारण मी जे बोलले मी ते करून दाखवणार. आणि इतर सुद्धा जे छोटे छोटे आहेत, घड्याळ घ्यायचं होतं मला छान, ते मी घेतलं. किंवा आता जसं मॅमनी सांगितलं की माझं जे गोल होतं ते आता पूर्ण होतंय आणि ते तुम्हाला लवकर कळेलच. त्याच प्रोसेसमध्ये आहे, त्यामुळे मी बाहेर आहे आणि खूप मला आनंद होतोय. कारण एक साधारण हाऊसवाईफ असताना मी कधीच करू शकले नसते, पण ते आपण आज VR मध्ये करू मी पण शकतोय. आनंदात आहोत. आणि आज मी वयाच्या येस, खूप 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 धमाके ऐकायला मिळणार आणि आहेत. अॅन्युअल मध्ये ते धमाके होणार आहेत. आणि मला तुम्ही जे काही इच्छा धरली होती की 5 मिरर मध्ये येणार, पण मी त्यात मला ठेवत नव्हते. मला असं वाटायचं की मला घ्यायची आहे गाडी, पण मला असं वाटत नव्हतं की मी घेईन. आणि ते मी आज करून दाखवले. तर त्याच्यासाठी खरंच थँक्यू व्हेरी मच माननीय विकास सर, प्रिया मॅम. आणि अजूनही मोठा गोल आहे माझा, मला मुंबईमध्ये घर घ्यायचं आहे, ते होणार नाही. नक्की नक्की होईल. खूप आवाज आरती मॅम बोलू दे. थँक्यू व्हेरी मच मॅम. एक मृणाली मॅम बोलल्या त्याच्यावर सांगते की येस, काही गोष्टी ज्या डिक्लेअर केल्या त्याच्यामध्ये मृणाली मॅम स्वतः असतील असं वाटलं नव्हतं. पण मी जसं मगाशी म्हटलं की गोल ठेवतो, अफर्मेशन ठेवतो, माझ्या तोंडात येतं 9 लोक करतील, 10 लोक करतील, पण ती गोष्ट आहे ना, म्हणजे म्हटलं ना, युनिव्हर्स तुम्हाला ती परिस्थिती निर्माण करतं. हे फॅक्ट आहे. ही परिस्थिती ऑटोमॅटिक निर्माण होते. कधी वाटलं म्हणजे कधी हायेस्ट 10 मध्ये येईन असं वाटलं नव्हतं. त्यानंतर पहिल्या 5 मध्ये येईल असं वाटलं नव्हतं. त्यानंतर नंबर 1 ला येईन असं वाटलं नव्हतं. ट्रॉफी एवढी मोठी मिळेल, म्हणजे 1.5 लाख लोकांमधून आपल्याला ट्रॉफी मिळेल हे वाटलं नव्हतं. पण ह्या गोष्टी जेव्हा आपण अफर्मेशन करतो तेव्हा त्या नक्की मिळतात. आणि थँक्यू मृणाली मॅम, तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत. येस, आरती मॅम बोला. येस, थँक्यू सो मच मानसी मॅम. पहिले तर मला जायचं होतं बाहेर, पण ही मीटिंगच सोडवत नाही. असं म्हणजे जाऊ शकते मी, असं नाही ठीक आहे की बाबा चल निघाली, पण इतकी छान मीटिंग चालू आहे की ती असं सोडून जाऊ शकत नाहीये. म्हणून इथे थांबली आणि म्हटलं की ते अटेंड करूया. पण बघा 270 प्लसचा काउंट होता आणि आता जवळजवळ मला वाटते 285 समथिंग असतील. सो आताचे जेवढे आहेत ते सगळे पुढच्या वर्षभरामध्ये जे पण गोल्स लिहिलेले आहेत ते सगळ्यांचे अचीव्ह होणार आहेत. आणि
खूप मस्त. आणि थँक्यू सो मच सगळ्यांना की या वर्षभरामध्ये खूप मजा आली सगळ्यांसोबत. मीटिंग्स घ्यायला सुद्धा मजा आली आणि स्वतः भेटलो. प्लस डायमंड्स आहेत, मानसी मॅम आहेत, टीमच्या इतक्या जबरदस्त आपल्या लिडर्स आहेत. सो खूप मज्जा आली ह्या वर्षाची. तर आता हीच मजा द्विगुणित करायची आहे पुढच्या वर्षी. सो त्यासाठी मी थोडंसं आता असंच लिहत होते की मागच्या वर्षी मी काय काय. तर मागच्या वर्षी गोल्डमध्ये जे गोल्ड वगैरे जे पण आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. इन्कम मध्ये माझा वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर माझी जी गाडी होती ती स्वतःची झाली आहे आणि प्लस अपग्रेड झाली आहे, जी की वाटलं नव्हतं आयुष्यामध्ये की एवढ्या लवकर मी 25 लाखाची गाडी घेईन, पण ती घेतली. त्यासोबतच जी टूर अचीव केली थायलंडची, तर ती अचीव केली. पण त्याच्यात पण मिस्टरांचं स्वप्न होतं ते मी तिथे पूर्ण केलेलं आहे. सो खूप भारी वाटतं. म्हणजे जे फ्लॅशबॅक आपलं जातं ना 2025, ते माझं असं गेलं. त्याच्यानंतर कपड्यांमध्ये वाढ झालेली आहे. पर्सनॅलिटी अपग्रेड झालेली आहे. टॅबचा जो हे आहे, टॅब आपला असतो, तो टॅब सुद्धा मी घेतला आणि तो सुद्धा सहज आवडला, गेली आणि उचलला. म्हणजे बोलतात ना, ज्या गोष्टीवर आपल्याला जी आवडली ती पटकन बोट ठेवायचं आणि उचलायची, त्या पद्धतीने केलंय. हे सगळं व्यायामामुळे शक्य झालंय. त्यासोबतच जी बॅग आहे, आपल्या पाठीवरची बॅग आपण 500, 550, जास्तीत जास्त 1000, 1200 अशा बघतो. पण ती बॅग सुद्धा मी 4500 ची आहे. ती सुद्धा मी तिथे घेतली. त्याच्यानंतर गोल्ड होते मी, पण आज परवाच्या 2-3 दिवस अगोदर जो बॅनर पडला तर त्याच्यामध्ये एम्ब्रॉइड झाली आहे. सो खूप भारी वाटतंय. आणि त्यासोबतच बरंच घरामध्ये सुद्धा मी रिनोव्हेशन केलेलं आहे काही गोष्टींमध्ये. प्लस मी माझं स्वतःचं घरामध्ये एक असं ऑफिस बनवलंय जिथे फक्त आणि फक्त मी असणार, माझं सगळं असणार आणि त्या ऑफिसमध्ये मी बसून टीमच्या मीटिंग्स किंवा स्वतः ह्या ऑनलाईन मीटिंग्स मी करू शकते. सो वर्षभरामध्ये जवळजवळ 40+ अचिव्हर्स आहेत या वर्षामध्ये. पण पुढच्या वर्षी डबल ट्रिपल प्लस झाली पाहिजे. हा माझा एक गोल तर आहेच, पण पुढचा हा गोल कम्प्लीट झालेला आहे, पण अजून त्याच्या डबल ट्रिपल मध्ये आता गोल येणार आहे. त्यासोबतच जशी जी स्वप्न आहेत, बऱ्याच लोकांनी स्कूटी घेतलेले आहेत, बऱ्याच लोकांनी आपल्या छोट्या छोट्या मुलांना कानातले घेतलेले आहेत, बऱ्याच लोकांनी स्वतःच्या घरामध्ये वॉशिंग मशीन, फ्रीज या त्या गोष्टी घेतलेल्या आहेत. तर ती जी छोटी छोटी स्वप्न जी आहेत ना, ती आता त्यांची ह्या पुढच्या वर्षभरामध्ये मला जास्तीत जास्त टीम मधून कम्प्लीट करायची आहे. त्यासोबतच आता जे माझे स्वतःचे जो गोल आहे हे तर सगळं माझं कम्प्लीट झालेलं आहे. पण आता जे पुढचे जे गोल्स आहेत, तर मला जसं मी थायलंड टूर तर विन झाली या वर्षामध्ये, पण मिस्टर म्हणजे बोलतात ना की मुलांचे एक्झाम्स होते म्हणून मला काही जायला मिळालं नाही आउट ऑफ इंडिया. पण ह्या वर्षी नक्की ते माझं मी स्वप्न पूर्ण करणार आणि यावेळेस मी स्वतः आउट ऑफ इंडिया टूर करणार आहे. त्यासोबतच माझं जे स्वतःचं इन्कम आहे ते मी 5 लाख प्लस टार्गेट ठेवलेलं आहे की या वर्षभरामध्ये मला 5 लाख प्लस इन्कम आलाच पाहिजे. त्यासोबत सफायर डायरेक्टर ह्या वर्षभरामध्ये मला व्हायचं आणि होणार आहे. हजबंडचे जशी स्वप्न आहेत तसं त्याच्यामध्ये मला अजून काही ऍडिशन्स आहेत. त्यांना काही गोष्टी आहेत, पण त्याच्याहून अजून चांगली चेन, ब्रेसलेट, गोल्ड हे सगळं मी त्यांना करून देणार आहे. त्यासोबत आता वर्षभराचा नाहीये, पण पुढच्या 2 वर्षामध्ये गाडीचा जो हप्ता आहे माझा, ते 2 वर्षामध्ये मला कम्प्लीट करायचं, ज्याची डेट आहे 31 डिसेंबर 2028. पुढच्या 4 वर्षामध्ये माझ्या घराचा हप्ता नील करायचा आहे, ज्याची डेट आहे 31 डिसेंबर 2030. आणि अजून काय राहिलं, आता ज्या ज्या लोकेशनला माझी टीम आहे ना, तर त्या त्या लोकेशनला डेव्हलप करण्यासाठी पूर्ण वर्ष तितकीच मेहनत करणार आहे. आता जी करते तर तिथे बोलते मी की 70% पण नाहीये, 60% पण नाहीये, पण आता मला 100% देऊन मोठं नेटवर्क करायचं आहे. आणि जसं एक मानसी मॅडमचं स्वप्न होतं की ट्रेनर म्हणून त्यांना जे काम करायचं होतं, तसं माझं स्वतःचं सुद्धा स्वप्न आहे की ह्या वर्षभरामध्ये स्वतःला इतकं अपग्रेड करणार की स्वतः ट्रेनर म्हणून सुद्धा इथे मी काम करणार.
सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच माधुरी मॅम, ज्यांनी हा प्लॅटफॉर्म माझ्यापर्यंत आणला. थँक्यू सो मच संपूर्ण टीमला, की आतापर्यंत तुम्ही मला खूप सपोर्ट केला किंवा माझ्यासोबत पावलावर पाऊल ठेवून चालत राहिलात. सो असंच जर पुढे भविष्यामध्ये आपण चालत राहिलो तर नक्कीच माझे तर गोल सेट होणार आहेत. माझे स्वप्न तर पूर्ण करणारच आहे मी, पण सोबत तुमचे सुद्धा स्वप्न पूर्ण होणार आहेत. आणि थँक्यू सो मच सगळे जे डायमंड्स आहेत, ज्यांची आमची टीम आहे सगळी डायमंड्सची, ते सगळे सोबत असतात, त्याच्यामुळे काम करायला अजून जास्त उत्साह येतो. आणि आपल्या ज्या ग्रेट लीडर आहेत मानसी पत्त्याने मॅम, ज्या ऑलवेज हात पकडून एकत्र सोबत असतात, सो त्यांना सुद्धा थँक्यू सो मच. आणि आपल्या VR मोडचे जे MD CMD आहेत विकास सर, प्रिया मॅम, आणि त्यासोबतच ट्रेनर शिंदे सर, त्यांना सुद्धा थँक्यू सो मच. खूप जास्त मोठं झालं, पण खूप इच्छा होती बोलायची, म्हटलं आता शेवट आहे तर फुल करून घ्यायचं. येस साक्षी मॅम. हो हो. नो मॅम प्रॉब्लेम. मला एक थँक्यू. बोलायचं होतं. हा बोला मॅम. हा मॅम, मला एक बोलायचं होतं की असं की मॅम आजपर्यंत माझं आहे ना स्टेटसला असं कोणी म्हणजे इवन फक्त आपलं फॅमिली मेंबर बर्थडेला आपला फोटो वगैरे लावतात, पण मॅम तुमच्या स्टेटसला वगैरे आमचे व्हिडिओ आहेत हे बघून मला खूप खूप आनंद झालाय. म्हणजे विचारच करू शकत नाही की आपले फोटो किंवा व्हिडिओज वगैरे असे शेअर होत आहेत आणि म्हणजे काम करतोय त्याचं कुठेतरी आपल्याला म्हणजे समाधान पण वाटते की बाबा हा मी काम करते, आपलं स्टेटस वगैरे हो, व्हायरल. सगळ्यांचे तुम्ही मी तेच सगळ्यांना सांगते की सगळ्यांना वाटतं की आमचं नाव व्हावं, आम्हाला ओळखावं, पण ते करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आज तुम्ही केलात, मला व्हिडिओ दिसला, मी टाकला. मी मला जे जे व्हिडिओ दिसतात मी सगळे टाकते. आणि तुम्ही काहीतरी वेगळं केलंय आणि म्हणून ते स्टेटसला गेलंय. आता हे तुमच्या फॅमिलीने सुद्धा तुम्हाला तो रिस्पेक्ट दिला पाहिजे आणि सगळ्यांनी हा रिस्पेक्ट दिला पाहिजे. ह्यासाठी काम करायचंय. येस ओके. येस. मला भारी वाटतंय तुमचा व्हिडिओ ठेवून स्टेटसला. थँक्यू थँक्यू. येस मिनल मॅम बोला. मिनल इंगळे मॅम. मिनल इंगळे मॅम बिझी आहेत. सारिका शेडगे मॅम बोला. आहे बरं बोला. आहे काय मनस्वी मानसी मॅम बोला. हाय. हॅलो. बोला. तुम्ही इयरफोन काढले कानातून. बोला. हॅलो. हा कशा मी मस्त आहे. खूप बरं वाटतंय. एक्साइटेड. काय बोलायचं तेच समजत नाही. आधी इकडे अमरावतीत येताना खूप भीती वाटत होती की कसे अरेंज होईल काय नाही माहिती नाही, पण आता असं वाटतंय की इथे दिवस कमी पडणार आहेत आम्हाला. येस, सुरुवात केल्यानंतर असंच होतं. एकदा सुरुवात केल्यावर आपल्याला मार्ग सापडत जातो. पण आपण विचार करतो का माहितीये, तिथे मला डेमो मिळाले, तिथे मी आज सकाळी ह्या लोक स्नेहल मॅडमना पण तेच म्हटलं की आपण काय विचार करतो, बापरे मी तिथे गेली तर लोक आली नाही तर, मला डेमो मिळाला नाही तर, माझे पैसे फुकट जातील, असा विचार करू नका. जाऊ मी पण सुरुवातीला गेली, मिळेल यश नाही माहिती होतं. सो गेली, गुजरातला गेली तेव्हा 3-4 माधुरी मॅम सांगतील त्यांचे गोल बोलतील तेव्हा 3-4 लोकांसाठी गेले होते. 4च लोक होते. विचारा त्यांना, त्यांच्या घरी आले होते हार्डली 4. येताना खूप आनंद मॅम की श्रद्धा मॅडमना मी एवढा लांब घेऊन जाते, पण काय होईल काय नाही, जॉईनिंग येतील की नाही, जॉईनिंग सोडा, पण माणसं लेडीज येतील की नाही एवढी मी म्हणजे ते ट्रेस मध्ये होती ना की काय मलाच समजत नव्हतं. पण आता असं वाटतंय की दिवस कमी पडणार आहे आम्हाला. राहा तिकडेच, नवीन वर्षातच या आता. अमरावतीचं 100चं टार्गेट आताच पूर्ण करून या. आणि अजून एक सांगू मानसी मॅम, एक आता आम्ही जस्ट आता डेमो केला ना, जो जळका म्हणून एक गाव आहे, मी माझ्या आईला फोन केला, ते आता जस्ट मला कळलं की माझ्या आजीचं माहेर आहे. आणि तिथे आता माझे मामा वगैरे मला भेटले. आता ही जी लीडर मॅडमनी जी ओळख करून दिली ना, ती माझी मावशी आहे. ते आताच समजलं मला. मग VR मधून हे सुद्धा सगळं भेटणार आहे तुम्हाला. म्हणजे तिकडे त्या गावात गेल्यावर सगळेजण मला हे करायला लागले, अरे सुमनची मुलगी आली, सुमनची मुलगी आली म्हणून. माझ्या आईचं नाव सुमन आहे. तिच्या म्हणजे माझ्या आजीचं माहेर ते.
माझ्या आईचे आता मामा भरपूर काय काय भेटणार आहे मॅडम. फक्त एवढंच आहे की घर के बाहर निकलो लक्ष्मी घर के अंदर आएगी. या वर्षीचं Thank you. आपलं टॅगलाईन आहे. हा, बाहर निकलो लक्ष्मी घर के अंदर. अमरावती गाजवायचं आहे आता. थँक्यू. श्रद्धा मॅडम आहे सोबत, गाजवायचं आहे आता. गाजवा गाजवा. नागपूरला फ्लॅट घेता. हे बघा माझ्या सरांचे गोल ऐकायला येते, तुमचे तर येत नाही. नागपूरला फ्लॅट घ्यायचंय. नमस्कार मॅडम. नागपूरला फ्लॅट घ्यायचा बोलतायत आता. श्रद्धा मॅडम बरं आहे, घ्या घ्या. म्हणजे आम्ही नागपूरला येऊ तेव्हा काही त्रास होणार नाही ना, तुमचं फ्लॅट असेल. फ्लॅट घ्यायचा आहे नागपूर. नक्की नक्की. तथास्तू तथास्तू. धन्यवाद. आपण VR मोरचा एक फार्म हाऊस बनवूया इकडे. स्वप्न. बरं बरं. नक्की नक्की. चंदा जमा करू VR मधून आणि नंतर आपण फ्लॅट घेऊया तिकडे. म्हणजे ऑफिस आपली एक हेड ऑफिस होईल नागपूर. हो हो हो. नागपूर तुम्हाला माहितीये का, नागपूर हे नेटवर्क मार्केटिंगचं हब आहे. हब. इथे लोक नेटवर्क मार्केटिंग खूप करतात. फक्त तुम्हाला त्यांच्यापर्यंत आता पोहोचायचंय. पोचायचंय, बरोबर. येस. सारिका शेडगे मॅम बोला. मीटिंग एंड करायची का नाही? करतच चाललेत. फार लांब चालली आहे मीटिंग. हॅलो, आवाज येतोय ना? पण ही लांब मीटिंग आज ह्या वर्षी मला या वर्षीचं सगळं संपवून टाकायचंय. पुढच्या वर्षी तुम्ही सगळे नवीन पाहिजेत म्हणून. येस बोला. येस. मी ऍक्च्युली मला असं सांगायचंय की थँक्यू मला बोलण्याची संधी दिलीत. मी बऱ्याचदा हँड रेस केला, परत डाऊन केला, कारण की मला असं वाटत होतं की एवढी लोक आहेत, मग एवढ्या सर्वांना बोलायला एवढी संधी मिळते की नाही, कारण वेळ जास्त होत होता. त्यामुळे म्हटलं कधी करू असं वाटलं, हँड रेस कधी नाही वाटलं. पण मी जसं तुम्ही सांगितलंय ना मॅम, तसे मी माझे स्वतःचे पण गोल लिहून ठेवलेले आहेत. आणि फक्त ठेवणारच नाही लिहून, तर त्याच्यावरती मी काम सुरू करणार आहे. तर मी मागच्या अॅन्युअलला ब्रॉन्झ घेतलेला आहे आपलं फंक्शनला. तर आता ह्या अॅन्युअलला सिल्वरचं घ्यायचे माझी थोडं बाकी आहे, तर त्याचा प्रयत्न चालू आहे. पण मी असं म्हणेन की मागच्या वर्षी मी गोल्डचं फक्त आता सिल्वर पर्यंतच येते. तर माझा असं गोल असणार आहे की मी पुढच्या अॅन्युअलला याच्या पुढच्या 2 स्टेप पुढे जाणार आहे. आणि मी लिहिलेलं आहे मी प्लॅटिनम होणार आहे म्हणून, पण झालं तर चांगलंच. पण मी नक्कीच गोल्ड पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं असं आहे की मला अजून मी बाहेर जाऊन काम करायला सुरुवात केलेली नाहीये. मी फक्त घरातूनच कॉलिंग वरतीच माझं काम चालू आहे. तर मी शक्यतो असा प्रयत्न करणार आहे की मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण जोपर्यंत बाहेर पडणार नाही. बाहेर जाऊन बघा. फक्त गोल्डचं स्वप्न आहे, प्लॅटिनम होऊन जाल. बाहेर जाऊन बघा मॅडम, त्यामध्ये एक वेगळी मजा आहे. तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा. येस मॅम. म्हणजे मलाही तेच असं जाणवतंय की मी जर घरात राहते तर माझं एवढं होणार नाही. जर बाहेर पडली तरच काहीतरी चांगलं असं घेऊ शकते मी याच्यातून. त्यासाठी मी आता प्रयत्न करणार आहे की बाहेर जाऊन काम करण्याचा. आणि मी जसं तुम्हाला सांगितले तशी मी माझे गोल लिहून ठेवलेले आहे. जसं कारचं आहे, घराचं आहे. तर वेळ खूप झालेला आहे म्हणून मी जास्त नाही बोलत. पण मी हे बोलण्यापेक्षा मी करून दाखवण्यामध्ये इंटरेस्ट दाखवेन. एक्झॅक्टली. समोर तारखा लिहून टाका, या वेळेत करायचंय. ओके. येस. रेश्मा पाटील मॅम बोलतील आणि त्यानंतर माधुरी सोनवणे मॅम बोलतील आणि आपण मीटिंग एंड करूया. रेश्मा पाटील मॅम बोलताय का तुम्ही? रेश्मा पाटील मॅम. सरिता मॅम म्यूट करा. सरिता सकपाळ मॅम. सरिता सकपाळ मॅम. माधुरी मॅम क्लोजिंग घ्या. रेश्मा मॅडम काही बोलत नाहीये, क्लोजिंग घ्या. थँक्यू सो मच मॅम. मी लास्टलाच बोलणार होते. सो बघा, गोल काय असतात हेच माहित नव्हतं. तुम्हाला गोल बघायला शिकवलं VR मोरने. तुमच्या लीडरनी गोल सेट करून दिला. कोण काय यशस्वी होतो कधीच कोणाला सांगत नाही. पण हा असा प्लॅटफॉर्म आहे की जो टॉपला गेलाय, ज्याने जे मिळवलंय तो इतरांना वाटतोय, इतरांना सांगतोय की हे कसं मिळेल. तसंच मला सुद्धा मार्गदर्शन मिळालं जेव्हा 0 पासून मी वडोदरामध्ये सुरुवात केली.
सपोर्ट होता मानसी मॅमचा. खरंच सांगतात त्या की टीमनी 4 लोक होती. तेव्हाच ठरवलं की गुजरातमध्ये अशी त्यांनी सांगितलेले तशी टीम मी उभी करणार. त्याच्यासाठी प्रयत्न करत गेली. गाडी हा गोल्डमध्ये होता. गोल्ड होतं. थायलंड टूर होती. बरंच काही गोल सेट करून मला मिळालं आणि पुढे जे आता आज मॅमनी जे गाईड केलं, जबरदस्त मॅम. आणि विजन बोर्ड माझं छोटंसं होतं, पण मी तुमच्यासारखंच विजन बोर्ड बनवणार आहे आणि जे तुम्ही सांगितलं ते सगळं फॉलो करणार आहे. आणि छोटीशी वर्ष संपता माझ्या मनामध्ये 6 महिन्यापूर्वी होतं की मला माझ्या टीमसाठी एक छोटी गोष्ट घ्यायची आहे. जास्ती महागातली नाही, पण मी प्रोजेक्टर घेतला माझ्या टीमसाठी. म्हणजे मीटिंग जेव्हा जेव्हा लागेल, पीओपी जेव्हा लागेल, मॅम जेव्हा ट्रेनिंगला येतील, तर प्रोफेशनली आम्हाला ते प्रेझेंट करता येणार. आणि ते मी एक माझं हे छोटंसं गोल होतं. जस्ट 6 महिन्याच्या आत ते मी पूर्ण केलं. आणि ते मी मॅमला सांगितलेलं. मॅमनी मला त्याचं गाईड पण केलं. सो थँक्यू सो मच टीम. आणि मानसी मॅम खरंच थँक्यू सो मच. आणि तुमच्यासारखी आशीर्वाद देणारी टीम आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आपले रिस्पेक्टेड विकास गोपाल सर, रिस्पेक्टेड प्रियाकड मॅम आणि शिंदे सर हे नेहमीच आपल्या पाठीशी असतात. म्हणून मी शेवटी म्हणते, मी माधुरी सोनवणे VR मोडची अशी एक कार्यकर्ता आहे, ज्या सगळ्या विजन मध्ये पूर्ण करण्यासाठी आणि माझ्या टीमचं विजन पूर्ण करण्यासाठी सपोर्ट मध्ये राहणार आणि पुढे पुढे जाणार. तर ह्या मोडवरती एक मला छोटीशी ओळ आठवतीये की जो थांबला तो आपण काय म्हणतो संपला. तर VR मोड मध्ये तसं नाहीये. जो थांबला तो मागे राहिला आणि जो चालला त्याने इतिहास घडवला. सो ह्या मोडवरती आपण मीटिंग एंड करूया. सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि नवीन वर्ष भरभराटीचं तुमचं विजन पूर्ण करणारं, तुमचं गोल पूर्ण करणारं असावं. सो ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच माधुरी मॅम. चलो बाय बाय अँड हॅपी न्यू इयर टू ऑल. थँक्यू मॅडम. छान जाऊ तुम्हा सगळ्यांना. थँक्यू मॅडम. येस थँक्यू मॅडम. बाय बाय. थँक्यू मॅडम.